आदी ठाकूर, स्वयंसिद्धाची कोर टीम आणि संचालिका म्हणून स्वयंसिद्धाच्या ह्या मंचावर तुमचं सगळ्यांचं मनापासून स्वागत करते. 2006 सालापासून सक्षमीकरणासाठी महिला काम करते आहे. स्वयंसिद्धा काम करते आहे म्हणजे ती नुसतीच काम नाही करत आहे, तर राजकीय म्हणा, शैक्षणिक म्हणा, औद्योगिक म्हणा किंवा सामाजिक क्षेत्रात अशा प्रत्येक क्षेत्रात संस्था काम करत आहे आणि प्रत्येकाच्या घराघरात पोचली आहे. आणि तिथून जुडल्या गेल्या त्या तुमच्यासारख्या सदस्य, तुमच्यातली हौस, तुमच्यातला हुन्नर, तुमच्यातली आवड बघून आम्हाला बळ आलं. आणि गेल्या लॉकडाऊनच्या काळात जवळजवळ 1.5 वर्षात आम्ही ऑनलाईन असे बरेचसे प्रोग्राम घेतले, ट्रेनिंग प्रोग्राम्स, सेमिनार्स, वेबिनार्स असे आम्ही हे कार्यक्रम घेतले आणि त्याला खूप छान प्रतिसाद मिळाला. आजचा कार्यक्रमही त्यातलाच एक भाग आहे. पर्सनॅलिटी झकास, ह्याच्याबद्दल आता मला काही वेगळं सांगायची गरज नाही, नावावरनच कार्यक्रमाची रूपरेषा कळते आहे. तर कार्यक्रमाला लवकरच लवकर सुरुवात करूया. कार्यक्रमाची पुढची सूत्र मी कल्पना उबाळे यांच्या हातात देते आणि आपण सुरुवात करूया. कल्पना मॅडम. धन्यवाद आराधी मॅडम. तर आज आता आपण आपल्याला वक्त्या म्हणून लाभलेल्या आहेत या सीमा देसाई नायर मॅडम, त्यांच्याबद्दल एक थोडक्यात जाणून घेऊया आणि मग आपल्या कार्यक्रमाला सुरुवात करूया. आपल्याला आज वक्त्या म्हणून लाभले आहेत सीमा देसाई नायर मॅडम. त्यांच्याबद्दल सांगायचं झालं तर त्या शिवाजी पार्क येथील वस्त्र फॅशन अँड मोर प्रायव्हेट लिमिटेडच्या गेल्या 16 वर्षापासून डायरेक्टर आहेत. त्या SDN या ब्रँड अंतर्गत पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट म्हणजे व्यक्तिमत्व विकासच्या प्रशिक्षक म्हणून कार्यरत आहेत. त्यांनी पोलीस प्रशिक्षण संस्था पुणे, LIC डिव्हिजनल ऑफिसर्स, तसेच BMC एज्युकेशन डिपार्टमेंट यासारख्या अनेक संस्थेतील लोकांना व्यक्तिमत्व विकासाचे प्रशिक्षण दिलेले आहे. त्यांनी क्वीन ऑफ मुंबईचे मेंटॉर पदही भूषवलेले आहे. तसेच 2021च्या स्वावलंब क्वीन या प्रोजेक्टचे त्यांनी नेतृत्व केले आहे. त्या मिस आणि मिसेस दादर या स्पर्धेच्या मेंटॉर म्हणजेच मार्गदर्शक राहिलेल्या आहेत. त्या छत्रपती शिवाजी महाराज आर्ट फेस्टिवल मधील ऑर्गनायझेशन कमिटीवर असून विविध कार्यशाळा त्यांनी आयोजित करतात, तसेच त्यांना मार्गदर्शन करतात. तर ह्या अशा प्रकारे बहुआयामी आणि ह्याच्यामध्ये क्षेत्रामध्ये हुन्नरी म्हणता येईल अशा व्यक्तिमत्वाकडून आज आपल्याला प्रशिक्षण मिळणार आहे. तर मॅडम, तुमचे खूप खूप स्वागत आहे आणि आमच्या आजच्या सदस्यांना तुम्ही मार्गदर्शन करावे म्हणून मी पुढील सूत्रे तुमच्या स्वाधीन करते. थँक्यू सो मच कल्पना मॅडम. आराधी मॅडम, थँक्यू सो मच फॉर इन्व्हायटिंग मी हिअर. स्वयंसिद्धाचे खूप सारे आभार हा प्लॅटफॉर्म मला दिल्याबद्दल. कारण संधी किंवा जी माणसाला मिळते आणि त्याचं सोनं करणं हे आपल्या हातात असतं आणि ही संधी जेव्हा मिळते दॅट इटसेल्फ शोज की आपण किती काम करत आहोत. आणि माझ्यासाठी ही संधी मिळणं, ही अपॉर्च्युनिटी मिळणं म्हणजेच एक ब्लेसिंग आहे. सो या ब्लेसिंगसाठी तुमच्या सगळ्यांचे मनापासून आभार. रविवारची इतकी छान आफ्टरनून आहे, आय एम शुअर सगळ्यांना आराम करायचा असेल, पण तरीही आज एवढ्या संख्येने तुम्ही सगळ्यात जॉईन झाल्या आहेत त्याच्याबद्दल माझ्याकडून तुमच्या सगळ्यांचं अप्रिसिएशन. कारण इट टेक्स लॉट टू कम ऑनलाईन ॲट 4 o'clock, स्पेशली ऑन संडे, जेव्हा सगळीजण घरात आहेत आणि काहीतरी नवीन शिकायचंय. आणि ह्या जर्नीला माझ्या सोबत आल्याबद्दल आणि माझ्याबरोबर हा प्लॅटफॉर्म शेअर केल्याबद्दल तुमच्या सगळ्यांचे मनापासून आभार. फक्त एक रिक्वेस्ट होती की सगळ्या जणी बऱ्याचशा कॅमेऱ्याच्या पाठी आहेत, जर कॅमेऱ्याच्या पुढे आलात तर मात्र आपल्याला मजा येईल इंटरॅक्शन करण्यासाठी. सो जर पॉसिबल असेल आणि जर पॉसिबल नसेल तरीही माझ्या मते तुम्ही नक्कीच कॅमेऱ्याच्या समोर आलं पाहिजे. कारण व्यक्तिमत्व विकासाचा सगळ्यात महत्वाचा पहलू आहे दॅट वी नीड टू सी इच अदर. बरोबर? नाहीतर सीमा देसाई नायर मॅडमचं हे सेशन दिवाळीची साफसफाई असणार आहे, वर्षातनं एकदा आलं आणि गेलं. पण आपल्याला ते न करता कसं काय आपण रोजच्या रोज डिक्लटरिंग करू शकतो, रोजच्या रोज काहीतरी नवीन गोष्टी करू शकतो, ते शिकायचं आहे. म्हणून एक रिक्वेस्ट आहे तुमच्या सगळ्या जणींना, कसंही असाल तरी नो प्रॉब्लेम, आय विल अंडरस्टँड. माझ्यासाठी हे महत्वाचं आहे की तुम्ही सगळ्यांनी स्विच ऑन करा कॅमेरा आणि तर इंटरॅक्शन चांगलं होईल. विचार करा, जर मी कॅमेरा ऑफ करून सेशन दिलं तर तुम्हाला कसं वाटेल? चालेल तुम्हाला? नाही चालणार ना? सो तसंच काहीसं एकमेकांना रिस्पेक्ट देण्यासाठी, एकमेकांची व्हॅल्यू वाढवण्यासाठी व्हॉट ऑल वी कॅन डू, ॲटलिस्ट बी प्रेझेंट 100%. स्वयंसिद्धासारखा प्लॅटफॉर्म तुम्हाला, फाउंडेशन तुम्हाला एक प्लॅटफॉर्म देत आहे जेणेकरून तुम्ही इथे एवढं शिकू शकत आहात. आणि ते शिकण्यासाठी सगळ्यात महत्वाचं आहे आपलं व्हिज्युअल कम्युनिकेशन.
बरोबर. आणि त्याच अनुषंगाने आपण आज काही गोष्टी शिकणार आहोत, बोलणार आहोत. परत मी सांगते, मी काही शिकवायला आले नाहीये, मी पण शिकायला आले आहे. मी माझ्या आयुष्याच्या जर्नीमध्ये अजूनही शिकत आहे. आजही तुमच्या सगळ्या मैत्रिणींबरोबर इंटरॅक्शन करताना मी खूप काही शिकणार आहे आणि आपण या प्रवासाची मजा घेणार आहोत. सो ऑल गुड आणि थँक्यू. माझं ऐकून बऱ्याचशा माझ्या मैत्रिणींनी कॅमेरे ऑन केले आहेत. आय रिअली अप्रिशिएट दॅट. कारण खूप महत्वाचं असतं जेव्हा आपण कोणाला तरी ऐकतो आणि कोणाला तरी ती व्हॅल्यू देतो, आणि त्याच्यासाठी तुमच्या सगळ्यांचे मनपूर्वक आभार. ओके, सो लेट्स गेट गोइंग. आणि माझा आजचा टॉपिक व्यक्तिमत्व झकास. कोणाला वाटत नाही की सगळ्यांना मी आवडावी? सगळ्यांनाच वाटतं की मी सगळ्यांना आवडावी, बरोबर. पण त्याच्यासाठी जी मेहनत करावी लागते त्याच्यासाठी आपण तयार आहोत का? कधीतरी आपण मेहनत घ्यायलाही तयार असतो, पण त्याच्यासाठी आपल्यासाठी जे माइंडसेट, स्किल सेट आणि टूल सेट, या ज्या ट्रायंगलवर आपल्याला काम करायचं आहे, तर त्या ट्रायंगल ऍटलीस्ट आर वी अवेअर? आपल्याला माहित आहे का मी माइंडसेटवर काम करण्याची किती गरज आहे, टूल सेटवर काम करण्याची किती गरज आहे आणि स्किल सेटवर काम करण्याची किती गरज आहे? आज आपण एक बेसिक आढावा घेणार आहोत की कशा प्रकारे आपण माइंडसेट, स्किल सेट आणि टूल सेट या तिन्ही गोष्टींवरती काम करून आपली पर्सनॅलिटी झक्कास बनवू, जेणेकरून नॉट ओनली इन युअर प्रोफेशनल लाईफ बट ऑल्सो इन युअर पर्सनल लाईफ, ओके, युअर फायनान्शियल गोल्स, तुमचे सोशल गोल्स, प्रत्येक ठिकाणी तुमचं एक मानाचं स्थान बनेल. आणि ह्या दृष्टीने जेव्हा आपण काम करतो तेव्हा आपल्याला हे कळण्याची खूप गरज आहे की पहिली गोष्ट आपलं आउटकम काय आहे. इफ तुमच्यापैकी मला कोणी सांगू शकेल आज तुम्ही या सेशनला का हजर आहात? व्हॉट इज युअर आउटकम टू कम ऑन दिस सेशन? एनीबडी कॅन अनम्यूट अँड टेल मी. इकडे यायचं कारण? हॅलो मॅडम, बोलू? बोला, ऑफकोर्स बोला ना. मी मॅम सुषमा गौरी. बागडे बोलते. बोला. ऍक्च्युली आता मी 45च्या जवळ आहे. तर हम्म. आतापर्यंत कसं मुलं लहान होती त्यामुळे जॉब मध्ये केला, परत सोडून दिला. आणि आता असं वाटतं की मुलं मोठी झाली आहेत, आपण एकटे पडतोय आणि आपण काहीतरी करू शकतो. तर मग का आपण आपला वेळ फुकट घालवायचा? तर एक आयुष्यामध्ये नवीन सुरुवात म्हणतो ना, ती करून बघूया असा विचार केला आणि म्हटलं चला पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट आहे तर काय कधीही कुठल्याही वयात आपण करू शकतो ना, असा बरोबर. विचार करून जॉईन झालो. खूप छान, थँक्यू सो मच. किती आउटकम क्लिअर आहे, कारण प्रिसाईज आहे. जेव्हा आपला आउटकम प्रिसाईज असतं ना तेव्हा आपल्याला त्या गोष्टी मिळवूनच राहतात. सो आतापर्यंत तुम्हाला आयुष्यामध्ये एखादी गोष्ट मिळाली नसेल तर तुमचं आउटकम क्लिअर नव्हतं म्हणून ती गोष्ट मिळाली नाहीये. आणि तुम्हाला आयुष्यामध्ये एखादी गोष्ट मिळाली आहे ती ओनली आणि ओनली बिकॉज तुमचं आउटकम क्लिअर होतं म्हणून मिळाली आहे. सो आजपासून आपण फक्त आउटकम प्रिसाईज, मी या कार्यक्रमाला आले, मी माझा 1 तासाचा अमूल्य वेळ देत आहे, मी म्हणजे तुम्ही सगळे आपण, ओके. तर त्याच्यामध्ये तुमचं आउटकम काय आहे? कारण सीमा देसाई नायर एकच गोष्ट बोलणार आहे, पण इथे माझ्या मते किती जणी आहेत? 40 जणी आहेत. त्या प्रत्येक जणी आपापल्या पाहिजे ती गोष्ट इकडून घेऊन जाणार आहेत, राईट. सो इट इज व्हेरी इम्पॉर्टंट की तुमचं आउटकम काय. जसं शाळेमध्ये शिक्षक शिकवतो आणि त्याच्यातला एक डॉक्टर होतो आणि एखादा नाही होत, एखादा सिंगर होतो. सो शिक्षकांनी शिकवलेलं इज गोइंग टू बी सेम, बट व्हॉट यू वॉन्ट टू टेक आउट ऑफ इट डिपेंडिंग अपॉन तुमचं आउटकम. त्यामुळे जर उद्या व्यक्तिमत्व विकास झाला नाही तर सीमा देसाई नायर मॅडमनी कमी सांगितलं, जास्त सांगितलं हा प्रश्नच येत नाहीये. प्रश्न काय आहे, जे सांगितलं गेलंय फक्त याच सेशनमध्ये नाही, ओव्हरऑल सेशनमध्ये, ते तुमच्या किती रक्तात भिनलंय. जसं माझे गुरु अनिल थॉमस म्हणतात की एखादी गोष्ट जोपर्यंत तुमच्या रक्तात भिनत नाही ना तोपर्यंत ती अफवा आहे. व्हॉट एव्हर वी नो, एव्हरीबडी नोज एव्हरीथिंग. मी आज सांगणार आहे ना त्याच्यापैकी 90% गोष्टी, 95% गोष्टी तुम्हाला सगळ्यांना माहिती आहेत आणि ह्याची मी गॅरंटी देते. व्हॉट डिफरन्स विच मेक्स द डिफरन्स इज जोपर्यंत त्या गोष्टी आपल्या रक्तात भिनत नाही तोपर्यंत त्यांची अनुभूती येत नाही. अग्री? सो आज आपण हे शिकणार आहोत की कशा प्रकारे आपण त्या गोष्टी रक्तात भिनवू शकतो, सो दॅट नॉट ओनली आर कॉन्शियस एफर्ट्स. आता आपण जे बोलतो आहोत ते सगळं कॉन्शियस लेवलला आहे. आणि बरं का मैत्रिणींनो, फक्त 7%
7% हे जे वरवर दिसतं ते सगळं असतं. 93% इज युअर सबकॉन्शियस माइंड विच इज ऍक्च्युअली होल्डिंग अ होल्ड ऑन युअर लाईफ. आणि जर तुमच्या आयुष्यामध्ये काही गोष्टी तुम्हाला पाहिजे तशा नाही घडत आहेत, त्याचा पूर्ण अर्थ असा आहे तुम्ही सबकॉन्शियस माइंडला ट्रेन केलं नाहीये, तिथपर्यंत अजून पोचलाच नाही आहात. आणि व्यक्तिमत्व विकास जे मी म्हणते ड्रेसिंग, ग्रूमिंग आणि बिहेवियर या 3 गोष्टींनी माणसाचा व्यक्तिमत्व विकास होतो. आणि जर आपण फक्त सुपरफिशियल ड्रेसिंग आणि ग्रूमिंग मध्ये आहोत तर इट इज जस्ट 7%. 93% नाव वी हॅव टू गो टुवर्ड्स आपला बिहेवियर, आपली वर्तणूक. आणि म्हणजे फक्त मॅनरिझम नाहीत तर त्याच्या पाठची तुमची संकल्पना, त्याच्या पाठचा तुमचा विचार. मी इथे आले आणि मी जे बोलते आहे हे इम्पॉर्टंट आहे, पण हे करण्यासाठी माझा जो कॉन्ग्रुअन्स आहे, माझी जी ऑथेंटिसिटी आहे, दॅट इज ऍक्च्युअली माय पर्सनॅलिटीज. My personality is of course what I am wearing, but that is just 7%. 93% is मी काय उद्देशाने इकडे आले आहे, मला माझ्या विषयाचा किती आवड आहे, मला या विषयामध्ये किती पॅशन आहे. आणि या सगळ्या गोष्टींमधनं आपण आपला व्यक्तिमत्व विकास घडवत असतो. गुड टू गो? इंटरेस्टिंग वाटतंय टॉपिक? कॅन वी टेक अहेड? ओके, सो इफ यू ऑल अग्री आय एम गोइंग टू शेअर अ प्रेझेंटेशन. आणि शेवटचे मग 15-20 मिनिटं आपण क्वेश्चन आन्सर्स घेऊ. पण मध्ये मध्ये आय वुड लाईक टू हॅव इंटरॅक्शन, म्हणजे चॅटमध्ये तुम्ही बोलू शकता किंवा स्वतःला अनम्यूट तुम्ही करू शकता. ओके, ग्रेट. दिसतंय का स्क्रीन? नाही मॅम. ओके, 1 मिनिट. आता दिसतंय? आता दिसतंय? हो ओके. हो. ओके, सो व्यक्तिमत्व झकास स्वामीसिद्धा फाउंडेशनच्या तुम्ही सगळ्यांना माझ्यापासून मनापासून धन्यवाद मला हा प्लॅटफॉर्म दिल्याबद्दल, जिकडे मी व्यक्तिमत्व झकास करण्यासाठी व्यक्तिमत्व विकास म्हणजे नेमकं काय ते बोलणार आहे. ओके, सो स्टार्ट विथ एन ऍक्टिव्हिटी. क्विक 15 सेकंदामध्ये तुम्हाला तुमची आयडेंटिटी लिहायची आहे. तुम्ही कोण आहात? उत्तर पण देऊ शकता अनम्यूट करून किंवा लिहूही शकता. टॅन एवढा वेळच नाही विचार करायला, नाही का आपण कोण आहोत, तुमची आयडेंटिटी काय. अनम्यूट करून उत्तर द्या ना, मजा येईल ऐकायला. हॅलो. हा बोला ना. हा मॅडम, मी भविष्यामध्ये स्वतःला एक चांगली उद्योजिका होण्याचा स्वप्न बघते ऍक्च्युली. आणि आता सध्या मी एक हाऊसवाईफ असून सुद्धा स्वतःच्या पायावरती उभं राहण्याचा प्रयत्न करते. आय एम स्मार्ट अँड ब्युटिफुल हे स्वतःला समजते असं, कारण आपण स्वतःला समजलं तरच आपण, कारण तुम्ही आहात. थँक्यू मॅम. तरच आपण स्वतःला प्रोग्रेस करू शकतो असं मला वाटतं. राईट, व्हेरी नाईस, थँक्यू सो मच साधना मॅम, थँक्यू सो मच. आणखीन कोणी आपली आयडेंटिटी सांगू शकतं? पटापट कोण कोण सांगतं आयडेंटिटी स्वतःची? हॅलो. हा बोला ना. मी शालन चपरे आणि मी एक बोला. उद्योजिका आहे. ओके, व्हेरी नाईस. शॉर्ट अँड स्वीट. ड्रेस डिझायनिंग मध्ये मला इंटरेस्ट आहे आणि मी ड्रेस डिझायनिंगची कामं करते. अरे वा, तुम्ही मी बहिणी, मी पण ड्रेस डिझायनर आहे आणि खूप छान, थँक्यू सो मच. आणखीन कोणी? एक क्विक लास्ट रिप्लाय घेऊया, देन विल मूव्ह अहेड. मी डॉक्टर नीता निकम. नमस्कार मॅम. कांचन गणेश हेल्थ केअर. नमस्कार मॅडम. कांचन गणेश हेल्थ केअर ही आमची मॅन्युफॅक्चरिंग कंपनी आहे, आयुर्वेदिक हेल्थ आणि ब्युटी प्रोडक्ट्स. आणि माझ्या संपर्कात येणाऱ्या आणि आमच्याकडे येणाऱ्या सगळ्या प्रत्येक पेशंटचे दुःख आणि त्यांचे प्रॉब्लेम्स दूर करणं हे माझ्या आयुष्याचं ध्येय आहे. आणि माझ्या समोर येणारी स्त्री, प्रत्येक स्त्री सुंदर दिसावी आणि आरोग्यपूर्ण असावी, हेही माझं ध्येय आहे. खूप छान, खूप छान, थँक्यू सो मच. ओके, सो आता आपण उत्तर ऐकली आणि प्रत्येकाने तुम्ही तुमच्या प्रकारे तुमची आयडेंटिटी सांगितली आहे. कमिंग बॅक टू व्हॉट एव्हर वी डू. आज मी जर एक उद्योजिका आहे, मी एक बायको आहे, मी एक मैत्रीण आहे, मी एक बहीण आहे, मी एक मोटिवेशनल स्पीकर आहे, सीमा देसाई नायर, मी एक फॅशन डिझायनर आहे.
हे सगळे माझे रोल आहेत किंवा भूमिका आहेत, ही माझी आयडेंटिटी नाही. आपण आपल्या आयुष्यातली आपली आयडेंटिटी आणि आपल्या भूमिका ह्याच्यामध्ये जी गफलत केली आहे, त्याच्यामुळे आपल्या आयुष्यातले बरेचसे लिमिटेशन आणि चॅलेंजेस यायला आपल्या आयुष्यात सुरुवात होते. म्हणजेच काय, कारण आपण आपल्या एखाद्या रोलमध्ये जर व्यवस्थित परफॉर्म नाही करू शकलो, तर आपण त्याचं डायरेक्ट कनेक्ट आपल्या आयडेंटिटीवर आणतो. माझ्याकडे काउन्सिलिंगसाठी एक मुलगी आली, ती म्हणाली की मला सुसाईड करायचंय. म्हटलं ओके, म्हटलं काय झालं? ती मला म्हणाली आय एम अ फेलियर. आय सेड ओके, म्हणजे नेमकं काय झालं? ती म्हणाली माझा जॉब गेला 3 दिवसापूर्वी, जिकडे मला 1.5 लाख रुपये सॅलरी होती. आय सेड ओके, आणि हाऊ अबाउट घरी? नाही, नवरा चांगला आहे, मुलगी पण माझी खूप चांगली आहे. म्हणजेच काय, आयुष्यातल्या एका रोलमध्ये, फायनान्शियल रोलमध्ये तुम्हाला सक्सेस नसेल, तर तुम्ही जर जीव द्यायला निघाला, तर कधी कुठे ना कुठे तुम्ही तुमच्या एका रोलचा पूर्ण कनेक्शन तुमच्या आयडेंटिटी बरोबर लावलेलं आहे. तुम्ही आयुष्यामध्ये फेलियर असूच शकत नाही. हा, तुमचा एखादा रोल फेल असू शकतो, पण ऍज अ ह्युमन बिईंग यू विल नेव्हर बी अ फेलियर. अग्री? आणि जेव्हा मी तिच्याशी बोलताना तिचे मेंटल ब्लॉक्स मेल्ट करायला सुरुवात केली, मी म्हटलं ओके, आता आपण आपलं वाक्य रिफ्रेम करूया. मी माझ्या फायनान्शियल किंवा प्रोफेशनल लाईफमध्ये सक्सेसफुल नाहीये, बाकी एव्हरीथिंग इज गोइंग गुड. द मोमेंट शी सेड दॅट, तुम्हाला वाटतं की तिला परत जीव द्यावा किंवा डिप्रेसिंग थॉट्स येतील, कारण आपोआप जो तिचा जो ब्लॉक होता, मेंटल ब्लॉक, तो कुठेतरी रिलीज व्हायला सुरुवात झालेली. सांगण्याचा उद्देश काय, तुमची आयडेंटिटी ही तुमची गुणवत्ता, तुमचं व्यक्तिमत्व, तुमचं रूप, तुमचं अभिव्यक्ती, तुमचे हावभाव, तुमचं कम्युनिकेशन, दिस इज युअर आयडेंटिटी. आणि तुमच्या आवडीनिवडी. इट हॅज नथिंग टू डू विथ तुमच्या आयुष्यातल्या एखाद्या सेगमेंटमध्ये तुम्ही सक्सेसफुल आहात का नाही आहात. आणि प्रॉब्लेम तेव्हाच होतो, इकडे खूप जण पालक असतील, आपण सकाळी 6 ते रात्री 10 तलवार काढून मी एक पालक आहे, माझं सगळ्यांनी ऐकलंच पाहिजे. आणि मग जेव्हा असं होतं, रात्री आपण नवऱ्याच्या बाजूला एक आई म्हणून जातो, नवरा म्हणतो माझ्याकडे एक आई आहे ग, मला बायको पाहिजे आता. बरोबर? कारण कुठेतरी आपण स्विच ऑन आणि स्विच ऑफ रोलमध्ये करू शकत नाही. आपण आयुष्यामध्ये 10 रोल्स निभावत असतो. मग असं का होतं की आपल्या आयुष्याचं जे गणित आहे ते एका कोणत्या तरी रोलच्या सक्सेस किंवा फेलियरवर डिपेंड होतं. सो इट्स व्हेरी इम्पॉर्टंट की आपण जे आहोत, आपली आयडेंटिटी काय आहे ती इंटॅक्ट राहिली पाहिजे. मी सीमा देसाई नायर, मला नेटवर्क करायला आवडतं, मला खूप लोकांना भेटायला आवडतं, मला हसायला आवडतं, मला ट्रॅव्हलिंग आवडतं. आणि ही जी माझी गुणवत्ता आहे, हे जे माझे कॅरेक्टरिस्टिक्स आहेत, हे जे माझं रूप आहे, ही नो मॅटर व्हॉट, मी कोणत्याही रोलमध्ये गेले तरी ते इंटॅक्ट राहणार आहे. मी आई आहे, मी गाणं कसं म्हणू? मी आई आहे, मी मुलांसमोर नाचू कसं? मला डान्स करायला खूप आवडतं, पण मी एक आई आहे. सो व्हॉट? सो म्हणून इट्स व्हेरी इम्पॉर्टंट टू नो की तुमची आयडेंटिटी आणि तुमचे रोल्स या 2 वेगळ्या गोष्टी आहे. व्हॉट इज इम्पॉर्टंट टू स्विच ऑन अँड स्विच ऑफ. माझ्याकडे जेव्हा एक बिझनेसमॅन काउन्सिलिंगसाठी आला, तो 25 रिलेशनशिप मधनं बाहेर पडला आहे. सक्सेसफुल बिझनेसमॅन, करोडोंची जायदाद, बट ही इज नॉट एबल टू बी इन अ कॉन्स्टंट रिलेशनशिप. त्याला विचारलं आणि त्याच्याबरोबर थोडासा त्याचा अभ्यास केल्यानंतर हे कळलं, तो जेव्हा गर्लफ्रेंडला किंवा डेटवर जातो, कोणाला भेटायला जातो, ही इज ऑलवेज अ बिझनेसमॅन. पण तो ज्या मुलीला भेटायला जातो, तिला बिझनेसमॅनची गरज नाहीये, तिला एक संभाव्य पतीची गरज आहे. यू अंडरस्टँड? So the way we are, okay, we have to keep our identity intact no matter which role we go to. कारण जेव्हा आपण गोष्टी तडजोड करायला लागतो, आपली आयडेंटिटी तडजोड करायला लागतो, तेव्हा तो दिवस दूर नाही जेव्हा तुम्हाला डिप्रेस वाटतं, काहीच करता येत नाहीये, मी हे का केलं, अशा सगळ्या गोष्टी येतात. कारण तुम्ही तुमच्या आवडीवर कॉम्प्रोमाइज करता. आणि फॉर युअर काइंड इन्फॉर्मेशन, तुमची आवड ही नॉन निगोशिएबल आहे. बाकी कोणत्याही गोष्टी तुम्ही निगोशिएट करू शकता, पण तुमची स्वतःची आयडेंटिटी जर तुम्ही कोणत्याही रोलसाठी निगोशिएट केली, तर नक्कीच तो दिवस दूर नाही की जेव्हा तुम्हाला एम्प्टी वाटतं. 55 वर्षाची बाई माझ्याकडे काउन्सिलिंगला आली आणि मला म्हणाली,
माझ्याकडे काहीच नाहीये, मुलांसाठी मी जॉब सोडला आणि आज मुलं स्वतःच्या पायावर उभी आहेत, ते कधीतरी मला कॉल करतात, मला खूप एम्प्टी वाटतंय. मी म्हटलं आधी थोडंसं वाक्य बदलूया, तुम्ही असं बोलायला सुरुवात करा, मी माझ्यासाठी जॉब सोडला कारण मला एक चांगलं पॅरेंटिंग करायचं होतं माझ्या मुलांना. जेव्हा आपण आपल्या गोष्टींची स्वतः जबाबदारी घ्यायला लागतो, आपल्या आयुष्यामध्ये आमूलाग्र बदल यायला सुरुवात होतात. जोपर्यंत आपण कोणाच्या दुसऱ्यामुळे काहीतरी गोष्टी करतो आहोत, तोपर्यंत आयदर विल बी डिप्रेस, विल बी अँग्री, विल बी अपसेट, नाहीतर नवऱ्याकडनं अपेक्षा असते, मी तुझ्यासाठी एवढं केलं, मी भांडी घासली, आज तू कपडे धू. लॉकडाऊन मध्ये जे झालं ते सांगते, बरोबर? सो इट्स व्हेरी इम्पॉर्टंट की आयडेंटिटी आणि रोल्स ह्याच्यामध्ये जी डिफरन्स आहे तो आपण सगळ्यांनी करायला सुरुवात केली पाहिजे. माझी आयडेंटिटी ही नॉन निगोशिएबल आहे. ओके, माझे रोल्स मध्ये मी कदाचित सक्सेसफुल नसेल, पण दॅट डज नॉट मीन की माझ्या आयुष्यात सक्सेसफुल नाहीये. कारण एक व्यक्ती, तुम्ही इकडे सगळ्या जणी आहात, मी गॅरंटी देते कमीत कमी 10 रोल तुम्ही सगळ्या पार पाडत असाल, बरोबर? कमीत कमी 10 रोल, आणि त्याच्यासाठी तुमच्या सगळ्यांसाठी जोरदार टाळ्या. इट्स नॉट इझी. थँक्यू. येस, पण व्हॉट इज इम्पॉर्टंट की तुम्ही त्याची ओनरशिप घ्या. माझे हे रोल्स आहेत, मी हे निभावणार आहे आणि ही माझी चॉईस आहे. मला लग्न करायचं होतं, मला मुलं हवी होती, मला सगळं करायचं होतं, आणि आता मी जेव्हा नाही करू शकत आहे तेव्हा मुलांमुळे नाही करू शकले का बाबा? तेव्हा आपण जबाबदारीने एखादी गोष्ट करतो, 100% त्याचे रिझल्ट येतात, आणि दॅट इज व्हॉट वी आर गोइंग टू टॉक अबाउट. आय थिंक हा कॉन्सेप्ट सगळ्यांना क्लिअर आहे. आयडेंटिटी आणि रोल्स. माझे गुण म्हणजे माझी आयडेंटिटी, मला माझी आवड म्हणजे माझी आयडेंटिटी, आणि माझे रोल्स म्हणजे ह्या सोशल लाईफमध्ये आपण ज्या गोष्टी ज्या करत आहोत, आणि आपलं आयडेंटिटी ही नॉन निगोशिएबल आहे. तुम्ही त्याच्यावर कॉम्प्रोमाइज कराल, त्या गोष्टी तुमच्याकडे परत रिबाउंड करून येतात आणि यू फील डिप्रेस अबाउट इट. ग्रेट. सो जसं मी म्हटलं, आपल्या आयुष्यातले जे रोल असतात म्हणजे भूमिका, त्यांची उद्देश असतात. म्हणजे मला चांगली आई बनायचंय, हा आईचा रोल झाला. आता चांगल्या आईचा उद्देश काय? की मुलाला 10वीत 95% मार्क मिळावे. संबंध काय? मी चांगली आई नाही जर माझ्या मुलाला 90 पेक्षा कमी मार्क मिळाले. अशा केसेस माझ्याकडे काउन्सिलिंगला येतात, आणि मी म्हटलं की मुलांना 90% मिळणं आणि तुमच्या तुम्हाला डिप्रेशन वाटण्याचा काही संबंधच नाहीये इथे, बरोबर? सो भूमिका आणि आपली नेहमी जे उद्देश असतात ना, ते या भूमिकांशी रिलेटेड असतात. म्हणजे जसं मी म्हटलं, नातेसंबंध, करिअर, आत्मविकास स्वतःचा, किंवा सामाजिक, आर्थिक. माझं घर झालं तर मी सक्सेसफुल. कोणी सांगितलं? सक्सेसची व्याख्या तुम्ही डिफाईन करा तशी आहे. माझ्यासाठी तुमच्या सगळ्यांबरोबर माझं नॉलेज शेअर करणं पण सक्सेस आहे, बरोबर? माझ्यासाठी मी सांगितल्यानंतर कॅमेरा ऑन करणं पण सक्सेस आहे, आणि जर तुम्ही कॅमेरा ऑन नसता केला तरी तुम्ही ऐकलं असतं तरी माझ्यासाठी सक्सेस असतं. माझं सक्सेस हे दुसऱ्यांवर डिपेंड नाहीये. माझं सक्सेस ही माझ्या स्वतःच्या परिकल्पनेतली गोष्ट आहे, आणि ती कोणीही दुसरी माझ्यासाठी प्रूव्ह करू शकत नाही. म्हणूनच आपले रोल, ओके, जिथे अटॅच करायचे आहेत आणि कुठे डिटॅच करायचे आहेत आयडेंटिटी बरोबर, ते कळण्याची खूप गरज आहे. ते जर झालं नाही तर मग डिप्रेसिंग थॉट्स, निगेटिव्हिटी या सगळ्या गोष्टी यायला सुरुवात होते. हा कॉन्सेप्ट क्लिअर आहे? एनी व्ह्यूज, कपल ऑफ तुमच्याकडनं ऐकायला आवडेल. कसा वाटला कॉन्सेप्ट? आर वी गेटिंग हँग ऑफ इट? एनीबडी? बोलताय का कोणी? बऱ्याचदा आपण आपली स्वतःची आयडेंटिटी म्हणजे आपण करत असलेले काम असं समजतो. हा एक वेगळा पैलू लक्षात आला. ओके. फॅमिली, आपलं स्वतःचं व्यक्तिमत्व म्हणजे आपल्या स्वतःच्या आवडीनिवडी यांना आपण फार कमी महत्व देतो. कारण आपलं ध्येय असतं एक स्त्री म्हणून, आपण एक पत्नी आणि आई म्हणून जास्त स्वतःला इन्व्हॉल्व करतो सगळ्यात. पण इट्स गुड की मला 3 मुली आहेत, त्या सगळ्या स्ट्रॉंग लेडीज आहेत, आणि हॅपी की त्या माझी काळजी घेतात आणि माझ्या आवडीनिवडी त्या जपतात. व्हेरी गुड, व्हेरी गुड. So it's like sometimes you need somebody also. You don't know what you want and what you have to do. That time somebody should be there to take care of yourself.
to सो let टेकिंग him आपण know that. आय अंडरस्टँड युअर पॉइंट आणि खूप छान पॉइंट आहे. ह्याच्यावरती आपण नक्कीच चर्चा करू. सध्या स्वतःच्या आवडीनिवडी जर मी स्वतः जास्त ओपनपणे सांगायला सुरुवात केली किंवा रिअलाइज करायला सुरुवात केली तर माझ्या मते दॅट इज अ बेस्ट थिंग व्हॉट वी कॅन डू. ओके, सो वी विल कम बॅक टू युअर नीता मॅडम. तुमचा मला पॉइंट अगदी व्यवस्थित कळला आहे आणि पटलाही आहे. हॅव्हिंग सेड दॅट, स्वतःच्या आवडीनिवडी जपणं हे स्वतःचं परम कर्तव्य आहे असं मला वाटतं. आणि जेव्हा आपण ते करायला लागतो ना तेव्हा आपोआप, आता जसं तुम्ही करत असाल म्हणून तुमच्या मुली पण तुम्हाला ते करण्यासाठी हेल्प करू शकतात. ओके, पण जर आपण एखाद्या गोष्टीवर पूर्णच म्हणतात ना पडदा टाकला तर इट बिकम्स डिफिकल्ट, कारण समोरच्याला कळतच नाही आणि मग आपली कंप्लेंट असते ह्याला काय तर काही कळतच नाही. सो कम्युनिकेशन, की मला काय हवं आहे एक्झॅक्टली हे बोलण्यासाठी पण जो कॉन्फिडन्स हवा आहे दॅट ओनली कम्स आफ्टर सेल्फ रिअलायझेशन, की व्हॉट इज दॅट आय रिअली लाईक अबाउट माय सेल्फ. ओके, व्हॉट इज दॅट क्वालिटी विच आय वॉन्ट पीपल टू नो. ओके, सो व्हेरी नाईस, थँक्यू सो मच. आणि व्यक्तिमत्वामध्ये आपण 3 पैलूंवर काम करतो: ग्रूमिंग, ड्रेसिंग आणि बिहेवियर. ओके, आय थिंक एव्हरीबडी हिअर आर वेल वर्स्ड विथ ग्रूमिंग. त्याच्यासाठी काय आपला फारसा पॉइंट मी घेणार नाही आहे, कारण वी नो की हाऊ इम्पॉर्टंट इट इज टू बी वेल ग्रूम्ड. त्याच्यासाठी कोणालाच मला वाटतं काही प्रश्न नसतील की एखादी व्यक्ती नेटकी राहणं आणि पर्सनॅलिटीचा तो किती महत्वाचा भाग आहे. जरी तो 60% असला तरी तो तितकाच महत्वाचा भाग आहे. सो ग्रूमिंग इज बीइंग, म्हणतात ना नेटकं राहणं जे म्हणतात त्याला आपण ग्रूमिंग असं म्हणतो. ड्रेसिंग म्हणजे फक्त ड्रेसिंग नाही तर त्याच्याबरोबर येतो अप्रोप्रिएट ड्रेसिंग. कोणत्या ओकेजनला काय घालायचं मेक्स हेल लॉट ऑफ अ डिफरन्स तुमच्या पर्सनॅलिटीमध्ये. ओके, सो ग्रूमिंगचं म्हटलं तर मेन आपण काय करावं आणि काय करू नये ग्रूमिंगच्या अनुषंगाने आपण म्हणते. आणि ग्रूमिंग म्हणजे स्वतःला नेटकं ठेवणं. या सगळ्या गोष्टी वी आर ऑल वर्स्ड विथ, की हाऊ इम्पॉर्टंट इट इज टू बी वेल ग्रूम्ड. ओके, आणि आपल्याला बऱ्याचदा असं वाटतं की आपल्याला खूप गोष्टी माहिती असतात किंवा आपण वाचत असतो. आर वी ऍक्च्युली डुईंग दोज थिंग्स? ओके, पर्टिक्युलरली डे बाय डे हे खूप महत्वाचं आहे. इवन आपली मुलं, तरुण मुलं, त्यांना आपण हे करायला गाईड करतोय का? आपला स्टाफ. ओके, बिकॉज तुमचा स्टाफ जो आहे तो तुम्हाला रिप्रेझेंट करतो. तुमच्या घरातले जे हेल्पर्स आहेत ते तुम्हाला रिप्रेझेंट करतात. ओके, सो इट्स व्हेरी इम्पॉर्टंट की ग्रूमिंग फक्त तुमच्यापर्यंत मर्यादित न राहता तुमच्या आजूबाजूच्या विसिनिटीतल्या सगळ्या लोकांना कळलं पाहिजे. आणि जर तुम्ही आज ते नसेल करत तर तुम्ही आजपासून ते करायला सुरुवात केली पाहिजे, बिकॉज दे ऑल्सो कॅरी युअर इम्प्रेशन, राईट? सो these are things which I'm not going to go in detail with. व्यवस्थित नेल कट झालेली पाहिजेत किंवा लाईट कलरचं नेल पॉलिश पाहिजे. किती लोकांना वाटतं पेडिक्युअर अँड मॅनिक्युअर इज वेस्ट ऑफ मनी? इज देअर एनीबडी हू फील्स दॅट? पेडिक्युअर आणि मॅनिक्युअर हा खूप महत्वाचा भाग आहे ज्याच्या अनुषंगाने आपण हात आणि पाय क्लिअर ठेवतो. पायांवरनं तुमची काय म्हणतात ना त्याला पर्सनॅलिटी ओळखली जाते. स्पेशली इन दिस कॉन्टेस्ट जिकडे आम्ही मेंटॉरिंग करतो तिकडे आम्ही पहिले पायांकडे बघतो की तुमचे पाय किती नेटके आहेत. अँड इट रिअली क्रिएट्स अ इम्प्रेशन. आणि हे कोणासाठी आपल्याला करायचं नाहीये, आपण हे आपल्यासाठी करायचंय. सो नेटके पाय म्हणजे व्यवस्थित पेडिक्युअर केलेले पाय, ते ड्राय नको. आणि त्याच्याबरोबर गुड चप्पल्स किंवा गुड शूज. ऍक्च्युली अ मॅन इज नोन बाय हिज शूज असं म्हटलं जातं. सो वी नीड टू हॅव प्रॉपर शूज ॲज वेल. ग्रेट. सो ड्रेसिंग मध्ये जसं म्हटलं की ड्रेसिंग मध्ये पहिल्या भेटीत तुमची काय छाप पडते? पण एखादी छान व्यक्ती आपल्या समोर आली आहे आणि तिने खूप नेटका ड्रेस घातलाय, ऑब्व्हियसली इम्प्रेशन चांगलं होतं. पण समजा एखादी व्यक्ती खूप छान दिसते पण तिचं ड्रेसिंग एवढं नीट नाहीये, आयर्न क्लोथ्स नाहीये, ऑब्व्हियसली इट्स लाईक तुमचं इम्प्रेशन त्या व्यक्तीचं तुमच्यावरचं इम्प्रेशन खराब होतं ऑब्व्हियसली. कारण ड्रेसिंग इज समथिंग विच मेक्स युअर पर्सनॅलिटी लाइकेबल. सो जेव्हा आपण लाइकेबिलिटी मध्ये म्हणतो की माझी लाइकेबिलिटी मला कशी वाढवायची लोकांसमोर, सगळ्यात महत्वाचं आहे ड्रेसिंग. आणि नॉट ओनली ड्रेसिंग, कडे सगळ्यांना ड्रेसिंग बद्दल माहिती असणारच. ड्रेसिंग बट अप्रोप्रिएट ड्रेसिंग.
कोणती साडी कोणत्या ओकेजनला घालायची, कोणते कलर कधी घालायचे, सकाळचे म्हणजे ब्राईट कलर्स कधी घालायचे, डार्क कलर कधी घालायचे, तुमच्या स्किन टोनला कोणते कलर सूट होतात, कोणतं ओकेजन आहे की जिकडे तुम्हाला हेवी सूट्स घातले पाहिजेत, कोणतं ओकेजन आहे जिकडे तुम्हाला कॉटन सूट्स घातले पाहिजेत. जर उन्हाळ्याची खूप वेळ असेल, मीटिंग असेल आणि तुम्ही अगदी बंद गळ्याचं स्वेटर घालून गेलात मीटिंगला, इट क्रिएट्स अ इम्प्रेशन दॅट यू आर नॉट अवेअर अबाउट युअर ओन थिंग्स. ओके, मे बी तो तुम्हाला खूप आवडीचा टी शर्ट असेल, पण तो तुम्ही उन्हाळ्यात मीटिंग मध्ये नाही घालू शकत. ओके, सो अशा प्रकारे ड्रेसिंग बद्दल आपण जास्त बोलणार नाही आहोत, पण ड्रेसिंग मध्ये मला मी परत एकदा एम्फसाइज करेन, ड्रेसिंग सेन्स म्हणजे काय. एनीबडी, व्हॉट इज ड्रेसिंग सेन्स? What is dressing sense? When you have a dressing sense. Okay, let me put it this way. Do you think I have a dressing sense? Whatever you now know for me, like 15-20 minutes. Yes, of Yeah? course. Absolutely right. मस्त आहे. Okay, thank you so much. आणि हे कशामुळे असेल? कदाचित ही मोत्याची माळ असेल त्याच्यामुळे असेल, बरोबर? कारण पूर्ण तर तुम्हाला मी दिसत नाहीये, बरोबर? मे बी माझे जे केस असतील त्याच्यामुळे असेल. जेव्हा मी एखादं सेशन केला जाते तेव्हा मी अशी हेवी ज्वेलरी नाही घालू शकत, राईट? बिकॉज आय नीड टू वेअर समथिंग विच इज व्हेरी डेलिकेट. ओके, ड्रेसिंग सेन्स म्हणजे एप्रोप्रिएट एक्सेसरीज ऑल्सो. एप्रोप्रिएट एक्सेसरीज हा ड्रेसिंगचा खूप महत्वाचा भाग आहे. कानातले छोटे घालणं, एखाद्या प्रेझेंटेशनला जाताना मोत्याची माळ घालणं, जर तुम्ही स्लीवलेस घातला आहात. आता मी फॅशन डिझायनर आहे, मी कॉन्ट्रास्ट कलर कॅरी करू शकते, म्हणून मी आज जे कॉम्बिनेशन केलं आहे ते टोटल कॉन्ट्रास्ट आहे. इट्स फ्रॉम डिफरंट फॅमिलीज. ओके, इफ यू आर नॉट कम्फर्टेबल तुम्ही त्याच कलरचा पण ब्लाउज घालू शकता, राईट? इट डिपेंड्स अपॉन तुम्ही काय कॅरी करू शकता, तुम्ही कुठे जात आहात, तुमचं त्या ठिकाणचा तुमचा रोल काय आहे. आणि जोपर्यंत तुम्ही तुमचा ड्रेसिंग सेन्स अंडरस्टँड करत नाही तोपर्यंत तुमची पर्सनॅलिटी लाइकेबल होत नाही. सो लाइकेबल पर्सनॅलिटीसाठी ग्रूमिंग तर महत्वाचं आहे, पण सगळ्यात महत्वाचं आहे तुमचा ड्रेसिंग सेन्स. ओके, एक्सक्यूज मी. ओके, वैयक्तिक ड्रेसिंग शैली म्हणजे युअर युनिक चॉईस. माझी युनिक चॉईस आहे स्लीवलेस ब्लाउज. इट्स माय युनिक स्टेटमेंट विच इज नॉन निगोशिएबल. ओके, आणि जर मी स्लीव्ह वाले हात घातले ना तर मलाच कसं तरी उकडतं जास्त, मला कसं होतं, यु नो. दॅट्स बिकॉज आय एम कम्फर्टेबल डुईंग दॅट. जेव्हा तुम्ही तुमची वैयक्तिक ड्रेसिंग स्टाईल अंडरस्टँड करता आणि ती तुम्ही कॅरी करता, लोक तुम्हाला त्या स्टेटमेंटने ओळखायला सुरुवात करतात, आयडेंटिफाय करायला सुरुवात करतात, राईट? सो तुमची एक युनिक स्टाईल असेल ती तुम्ही आज सगळ्यांनी फाइंड आउट करायची आहे. जी गोष्ट तुम्हाला खूप आवडते आणि तुम्ही ती कुठेही कॅरी करू शकता. ओके, अशी स्वतःची एक वैयक्तिक ड्रेसिंग स्टाईल, ते तुमचं स्टाईल स्टेटमेंट असू शकतं. ओके, म्हणजे मी आता जर स्लीव्हला ब्लाउज घातला तर मला कोणी ओळखत नाही, ही सीमा नसू शकते. पाठून लोक म्हणतात की स्लीवलेस ब्लाउज ना, हा म्हणजे ही सगळ्याची सीमा आहे. सो यु नो दिस इज ऑल अबाउट दॅट, की तुम्ही स्वतःची काय स्टाईल डेव्हलप करता आहात. व्यक्तिमत्वाला साजेसं, ऑफकोर्स इट हॅज टू म्हणतात ना, तुम्हाला तुमच्या ज्या व्यक्तिमत्वाला ते साजेसं पाहिजे, तुमच्या व्यक्तिमत्वाला ते एनहान्स किंवा एलिव्हेट करणारं अशी ती स्टाईल पाहिजे, राईट? प्रसंगानुरूप पाहिजे ती स्टाईल, जसं आरामदायक आणि आकर्षक, कम्फर्टेबल तुमचं ते पाहिजे, जे काही असेल ते. म्हणजे मी घातले स्लीवलेस पण मी कम्फर्टेबल नाहीये. आकर्षक पाहिजे, बिकॉज सगळ्यांना आकर्षक दिसायला आवडतं. लोकांना जर तुम्ही यु नो रिमेंबर, म्हणजे लोकांनी तुम्हाला आठवणीत ठेवायचं असेल तर इट इज व्हेरी इम्पॉर्टंट की तुम्ही आकर्षक दिसणं. आणि अनोखा म्हणजे इट हॅज टू बी युनिक आणि कायम राखण्याजोगा. म्हणजे एक दिवस केलं आणि परत मी ही स्टाईल करू शकत नाही तर ते तुमचं स्टाईल स्टेटमेंट नसू शकतं. सो इट्स व्हेरी 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 इम्पॉर्टंट की तुम्ही जे काही स्टाईल कराल, ओके, ती तुम्ही कायमस्वरूपी मेंटेन करू शकता. इट शुड नॉट बी वन ऑफ द थिंग्स की एक दिवस केलं आणि तुम्ही परत केलं नाही असं. सो साधी साडी, सलवार कमीज हे सगळे प्रोफेशनल ड्रेसिंगचे एटिकेट्स आहेत.
त्याच्यात मला वाटतं एवढं सध्या जायची गरज नाहीये, कारण मला नंतरचा भाग जास्त इम्पॉर्टंट वाटतो आहे. अगेन न्यूड कलरचे शूज खूप इम्पॉर्टंट आहेत, पॉलिश केलेले शूज इम्पॉर्टंट आहेत. पुरुषांसाठी तुमचे नवरे, मुलगे या सगळ्यांना सांगायचं आहे, ब्लॅक शूजवर व्हाईट सॉक्स नो. फॉर्मल मध्ये ब्लॅक शूजवर फक्त कलर्ड सॉक्स घातले जातात आणि व्हाईट सॉक्स हे फक्त स्पोर्ट्स वेअर साठी असतात. ही खूप इम्पॉर्टंट नोट आहे, सगळ्यांनी घरी सांगायची आहे, कारण बरेच मी बघते की मोठे मोठे ऑफिसर्स पण जेव्हा ब्लॅक लेदर शूज मध्ये व्हाईट सॉक्स घालतात, दे क्रिएट अ व्हेरी बॅड इम्प्रेशन. ओके, सो तुमच्या घरातल्यांना तुम्ही ही गोष्ट नक्कीच सांगू शकता. कोणाला वाटतं मेकअप इज नॉट नेसेसरी? एनीबडी हियर? अ बेसिक मेकअप इज व्हेरी इम्पॉर्टंट. ओके, अ बेसिक फ्रेग्रन्स व्हेरी इम्पॉर्टंट. जर तुम्ही एक्सलंट स्किल सेट मध्ये आहात आणि तुमच्या बाजूची व्यक्ती पण एक्सलंट आहे स्किल सेट मध्ये, तर जिने मेकअप केलाय ना, लाईट मेकअप, अप्रोप्रिएट मेकअप, ती नक्की सिलेक्ट होणार. ऍट द सेम टाइम जिने भडक केलाय ती नक्कीच नाही होणार सिलेक्ट. सो इट्स व्हेरी इम्पॉर्टंट की आपण एक माइल्ड बेसिक मेकअप करतो. एक बेसिक लिपस्टिक म्हणा, एक लायनर म्हणा, टिकली म्हणा, व्हॉट एव्हर इट इज इम्पॉर्टंट. ओके, सो बेसिक मेकअप हा खूप महत्वाचा घटक आहे जो आपण सगळ्यांना प्रेझेंटेबल बनवतो. राईट? ब्रेसलेट, अंगठ्या, एव्हरीबडी नोज की कशा प्रकारे आपण हे ड्रेस केलं पाहिजे. खूप भडक करू नये, खूप कलरफुल. जर तुम्ही कॅरी करू शकतात तर इज डिफरंट थिंग. जर तुम्ही फॅशन इंडस्ट्रीमध्ये आहात तर गुड टू गो, पण तुम्ही फॅशन इंडस्ट्रीमध्ये नाही आहात तर ऑब्व्हियसली देर आर लिमिटेशन्स. तुम्ही कशा प्रकारचे केस कलर करणार आहात, बरोबर? एखादी ब्युटिशियन माझ्या समोर आली आणि तिने रेड कलरचे केस केले असतील, विच इज गुड, राईट? पण जर आपण, म्हणजे मी आता हे सेशन घेते आणि मी रेड केसात आले असते तर तुम्ही म्हणाला असतात, बापरे, ह्यांनाच एका सेशनची गरज आहे आता. राईट? सो इट्स व्हेरी इम्पॉर्टंट की तुम्ही काय गोष्टी कशा प्रकारे पोर्ट्रेट करता आहात. ओके, आणि ह्याच्यासाठी तुम्ही स्वतः वाचू शकता, जास्तीत जास्त नॉलेज घेऊ शकता किंवा कोणाला कन्सल्टही करू शकता. घड्याळ, जसं आपण म्हणतो की कोणत्या प्रकारची, लेदरची घड्याळ घ्यावी, खूप गोल्ड, खूप सिल्वर अशा प्रकारची घड्याळ घालू नये. आय एम टॉकिंग अबाउट प्रोफेशनल ड्रेसिंग मध्ये. ओके, जीन्स, टी शर्ट, मी म्हटलं तसं शेरवानी, कॅज्युअल, सूट्स, हे जे सगळे प्रकारचे ड्रेसिंग आहे, इट हॅज टू बी अप्रोप्रिएटली ड्रेस्ड. राईट? प्रत्येक ओकेजन वाईज आपल्याला ड्रेसिंग करायचं असतं. दिस इज अबाउट फिमेल्स. जो आता येल्लो पट्टी आला आणि व्हाईट टॉप आहे, इट्स अ व्हेरी गुड ड्रेस. ओके, पण हा तुम्ही जर ऑफिसला घातलात ना तर तुमचं इम्प्रेशन खूप कॅज्युअल होऊन जाणार. सो तिकडे तुम्ही काय केलं पाहिजे, जस्ट कुर्ती किंवा लेगिन्स घाला, बरोबर, किंवा प्लेन कुर्ता घाला आणि प्लेन लेगिन्स घाला. पण जेव्हा तुम्ही एवढे कलरफुल ड्रेसेस घालता, तुम्ही स्वतःचं इम्प्रेशन एक कॅज्युअल इम्प्रेशन करत आहात. राईट? सो फॉर्मल ड्रेसिंग आणि कॅज्युअल ड्रेसिंग मध्ये कुर्ता तुम्ही कोणताही घाला, पण त्याचा कलर, त्याचं टेक्स्चर, त्याच्यावरच्या लाईन्स, दॅट स्पीक्स अबाउट वेदर यू आर वेअरिंग इट कॅज्युअली किंवा फॉर्मली. राईट? बाकीचे फॉर्मल ड्रेसेस तर यू ऑल नो. एक ब्लॅक ड्रेस सगळ्यांकडे असावा, जे आपण वेगवेगळ्या प्रकारे एक्सेसराइज करू शकतो. पुरुषांकडे 3 कलरचे शूज असावेत की जे मिक्स अँड मॅच करून घालू शकतात. राईट? ओके, आता सगळ्यात महत्वाचा भाग, जसं मी म्हटलं, फार मी ड्रेसिंगवर जाणार नाहीये. आपली पहिली छाप खूप महत्वाची असते. फर्स्ट इम्प्रेशन इज लास्ट इम्प्रेशन, इज इट? मोस्ट ऑफ द टाइम्स, बरोबर? आणि त्याच्यावर जेव्हा आपण काम करतोय, जेव्हा आपण म्हणतो फर्स्ट इम्प्रेशन इज अ लास्ट इम्प्रेशन, इट्स व्हेरी इम्पॉर्टंट की आपण फक्त ड्रेसिंग वरती लक्ष न देता, नाहीतर खूप छान छान कपडे आणलेत आज यु नो मॉल मधनं, पण जे बेसिक त्याच्यानंतरचं जे बिहेवियर आहे ते जर रॉंग असेल तर दॅट ड्रेस विल नॉट वर्क फॉर यू. बरोबर? सो पहिली गोष्ट, जेव्हा आपल्याला स्वतःची छाप पाडायची आहे, आपलं इम्प्रेशन करायचं आहे, असे कपडे जे तुम्हाला सगळ्यांपासून वेगळे बनवतील. म्हणजेच काय, जसं मी म्हटलं, तुमचे स्टाईल स्टेटमेंट. ओके, नेत्रसंपर्क आणि हास्य, आय कॉन्टॅक्ट आणि स्माइल. एव्हरीबडी स्माइल हिअर. अ स्माइल इज अ कनेक्ट वेअर आपल्याला असं वाटतं, अरे हा आपल्यापैकीच कोणतरी आहे, अरे हिच्याशी मी बोलू शकते, अरे ही हसते माझ्या बरोबर. का आपण ते आहोत जो समोरचा हसेल तरच मी हसणार, ती हसली नाही तर मी कशाला हसू.
आणि नंतर आपण ह्याच्यामध्येच ना आपली गाडी सुटून जाते आणि आपण चांगलं नेटवर्किंग, चांगले कनेक्ट करू शकत नाही. सो आय कॉन्टॅक्ट आणि स्माइल ही सगळ्यात महत्वाची गोष्ट आपल्याला लक्षात ठेवायची आहे. शरीराची स्थिती, आबा, शिष्टाचार, देहबोली, मॅनरिझम, एटिकेट्स, पोस्चर खूप महत्वाचं आहे. नेहमी चालताना पोट आत घेऊन, पाठ सरळ घेऊन, म्हणजे अशा प्रकारे चालायचं आहे. राईट. आपण जर असं केलं तर आपलं बॉडी लँग्वेज खाली. आता विचार करा, मी असं विचार करते, हॅलो कशा आहात तुम्ही सगळे, फरक पडतो. बट इफ आय एम लाईक दिस, इट गिव्स अ डिफरंट पोस्चर टू माय बॉडी. राईट. सो इट्स व्हेरी इम्पॉर्टंट आपण आपल्या स्वतःचं पोस्चर, जे पोट आत घेऊन, पोट सगळ्यांची सुटलेली असतात थोडी थोडी, विच इज ओके, पण आपण चालताना स्पेशली जर पाठीचा कडा म्हणजे पुढे घेतला आणि पोट आत घेतलं तर आपल्याला आपला जो हा टॉर्सो आहे ना तो वरती यायला मदत होते. ओके. आणि हे खूप सिंपल गोष्टी जे आपण करू शकतो. चांगला सुगंध, व्हेरी इम्पॉर्टंट, फ्रेग्रन्स. मला स्वतःला अलर्जी आहे म्हणून आय यूज डिओड्रंट. राईट. सो प्रत्येकाला तुमच्या चॉईस प्रमाणे, बट इट इज व्हेरी मस्ट. तुम्हाला असं वाटत असेल की काय गरज आहे, मी कोणाला भेटते आहे, तुम्ही कोणाला भेटा किंवा नका भेटू, बाजूच्यांना जो त्रास होतो तो त्यांना माहिती आहे. सो प्लीज स्टार्ट अप्लाइंग फ्रेग्रन्सेस और ॲटलिस्ट डिओड्रंट. संपर्काची देवाणघेवाण. किती लोकांना आपण भेटतो, आपण बोलतो, पण आपण कधीच कम्युनिकेट करत नाही की हाऊ कॅन आय हेल्प यू. ओके. संपर्क म्हणजे मी हे काम करते, प्लीज मला कॉन्टॅक्ट करा, असं आपण म्हणतो. आजपासून व्यक्तिमत्व विकासाचा पहिला धडा घ्यायचा आहे, हाऊ कॅन आय हेल्प यू. The moment I say how can I help you, it creates 100 points to your personality. आजपासून ही गोष्ट करायला सुरुवात करा. आपण नेटवर्किंग मध्ये आपलं कार्ड देणार एवढं बिझी असतो की काय होतं, त्याच्यामुळे लोकांना वाटतं की अरे शी इज ट्राइंग टू बी ओव्हर पॉवर्ड. राईट. आजपासून सगळ्यात महत्वाचा पॉइंट लक्षात ठेवायचा आहे. कुठेही तुम्ही जाल, पर्सनल प्रोग्राम्स मध्ये, प्रोफेशनल प्रोग्राम मध्ये, विचारायचं हाऊ कॅन आय हेल्प यू, तुम्ही काय करता मॅडम. आणि बघा त्या मॅडमच्या तुम्ही आयुष्यभर लक्षात नाही राहिला ना तर आजचं आपलं सेशन इट्स नॉट अ सक्सेस सेशन असं मी म्हणेन. इट्स व्हेरी इम्पॉर्टंट टू से हाऊ कॅन आय हेल्प यू. काय करता तुम्ही मॅडम. आणि एक वेगळ्या प्रकारचं आपलं रॅपो बिल्ड व्हायला सुरुवात होते. गुड टू गो. ओके. आता मी फार जास्त कलर कॉम्बिनेशन वगैरे जात नाहीये, ते आपला मुख्य प्रोग्रामचा भाग असतो. पण एक तुम्हाला टिप देते. ओके. मोठ्या मॉल्समध्ये जायचं आणि तिकडचं स्टायलिंग बघायचं. तेवढे खर्च करायचे नाही, तिकडे काही विकत घ्यायचं नाही. पण काय प्रिंट्स फॅशन मध्ये आहेत, कोणते कट्स फॅशन मध्ये आहेत, जे विंडो शॉपिंग मध्ये लावलेल्या गोष्टी असतात, विंडोज मध्ये लागलेल्या असतात, दे आर दी लेटेस्ट ट्रेंड्स इन द वर्ल्ड. आपण जातो मॉलमध्ये, खाऊन परत येतो, इथे काय महाग, इकडे कशाला जायचं म्हणून बघतच नाही. तिकडे फ्री एज्युकेशन आहे. तिकडे त्या विंडोज मध्ये बघायचं की काय कट आहे, कोणता प्रिंट आहे, कोणता कलर आहे, आणि दॅट इज व्हॉट इज इन वोग. त्या गोष्टी फॅशन मध्ये असतात, त्याच गोष्टी मोठमोठ्या मॉल्स मध्ये ठेवल्या जातात. सो आजपासून तिकडे बघायचं नाही, ह्याच्यापेक्षा तिकडे बघायचं, त्याच्यातनं शिकवण घ्यायची आणि आपल्या टेलरकडे जाऊन पाहिजे ते बनवून घ्यायचं. गुड आयडिया. इन युअर बजेट, मेड टू ऑर्डर. But for this, you need to have constant learning experience. Okay, great. आता हे सगळं करताना तुम्हाला लोक कशी लक्षात ठेवतील. पहिली गोष्ट, हाऊ कॅन आय हेल्प यू, ते आपल्याला कधीच विसरायचं नाहीये. ओके. दुसरी गोष्ट, आपली वर्तणूक. एका हॉटेलमध्ये एक खूप छान सूट बूट घातलेला माणूस आला. त्याने एंटर केलं हॉटेलमध्ये आणि तो म्हणाला, ए वेटर, चल पाणीला. काय इम्प्रेशन होईल. त्याने काय घातलंय, किती कॉस्टली घातलंय, काहीच फरक पडत नाही, बिकॉज दॅट इम्प्रेशन इज कम्प्लिटली गॉन. राईट. ऍट द सेम टाइम एक खूप गरीब माणूस आला, साधे कपडे घालून आला आणि तो हसून वेटरला म्हणाला, मला पाणी मिळू शकतं का. काय इम्प्रेशन होईल त्या माणसाचं. पॉझिटिव्ह होईल. इट्स व्हेरी इम्पॉर्टंट तुम्ही काय बिहेव करता. आणि बिलीव्ह करा, आपण जे बिहेव करतो तेच आपण असतो. जर मी कोणाला त्याच्या कामाची व्हॅल्यू करून देत नसेल, माझ्याकडे कोणी हेल्पर आहे त्याची जर मी व्हॅल्यू करत नसेल, तर ऍक्च्युली आपण स्वतःची व्हॅल्यू करत नाही आहोत. सो इट्स व्हेरी इम्पॉर्टंट. वर्तणूक म्हणजे बिहेवियर.
आणि ह्या बिहेवियर मधनं आपण आपली पर्सनॅलिटी 90% ने एलिव्हेट करू शकतो. आपल्या अभिव्यक्ती किंवा देहबोली कशामुळे आपल्याला चालना मिळते? एखाद्या इंटरव्ह्यूला आपण जातो, आपण घाबरतो. ओके, एखादी घटना घडते, आपण सॅड होतो. या सगळ्या गोष्टी कशामुळे होतात? या सगळ्या गोष्टी ह्याच्यामुळे होतात की आपलं त्याच्या पाठचे जे थॉट्स असतात त्याच्यामुळे आपण तसं वागायला सुरुवात केलेली असते. इट्स व्हेरी इम्पॉर्टंट, तुम्ही एखाद्या गोष्टीला जेव्हा फेस करता, एका सिच्युएशन मध्ये जेवता, तेव्हा तुमची पर्सनॅलिटी इंटॅक्ट राहिली पाहिजे. सगळ्यांना आयुष्यात आनंद होतो म्हणजे सगळ्यांना आयुष्यात दुःख होतं. आनंद झाल्यानंतर आपण किती वेळ हसतो? 5 मिनिटं. 5 मिनिटापेक्षा जर आपण जास्त हसलो तर लोक वेडे म्हणतील आपल्याला, राईट? पण जेव्हा दुःख होतं तेव्हा ते दुःख घेऊन आपण 5 दिवस जेवत नाही का? दॅट इज बिकॉज आपली कॅपेबिलिटी नसते कोच स्टेट मध्ये यायची. मी आज एक कोच आहे, मी NLP शिकवते, मी बिहेवियर मध्ये NLP माझ्या आणलं आहे. दॅट इज बिकॉज आय एम इन द कोच स्टेट. ओके, आणि कोच हे डेझिग्नेशन नाहीये. सीमा देसाई नायर कोच हे डेझिग्नेशन नाहीये, ही एक स्वतःची अवस्था आहे ज्याच्यामध्ये मी स्वतःला इमिजिएटली आणू शकते. मी माणूस आहे, आनंद होतो, दुःख होणारच, वाईट वाटतं, चांगलं वाटतं. पण जेव्हा आपल्याला वाईट वाटतं, दुःख होतं, हाऊ सून you come back to your own state of positivity, coach state, that is a difference which makes the difference. काही काही लोक 10 वर्षा आधीचं दुःख घेऊन बसलेली आहेत आणि क्रॅश स्टेट मध्ये आहेत. काही काही लोक 10 सेकंद आधीचा आनंद विसरून परत कामाला लागलेली आहेत. दिस इज अ डिफरन्स दॅट मेक्स अ डिफरन्स. प्रत्येक क्षणी तुम्ही कोच स्टेट म्हणजे एका योगामध्ये म्हणतात आपण समस्थितीमध्ये असणं खूप गरजेचं आहे. दॅट इज बिकॉज त्यानेच तुम्ही तुमच्या आयुष्याला एक चांगलं वळण आणि पॉझिटिव्ह व्यक्तिमत्व स्वतःसाठी उभं करू शकता. आपण मगाशीच म्हटलंय, आपण जे काही आतापर्यंत करत आलो ते सगळं सुपरफिशियल आहे, कॉन्शियस माइंड मध्ये आहे. व्हॉट वी नीड टू डू इज गो डीप अँड गो इन टू सबकॉन्शियस माइंड. ओके, NLP न्यूरो लिंग्विस्टिक प्रोग्रामिंग ज्याद्वारे मी कोचिंग करते. न्यूरो म्हणजे ब्रेन, लिंग्विस्टिक म्हणजे लँग्वेज आणि प्रोग्रामिंग म्हणजे प्रोग्रामिंग. जर मी स्वतःला म्हटलं मी ह्या इंटरव्ह्यूला मी करू शकणार नाही, मी हे सेशन करू शकणार नाही, मी हा इंटरव्ह्यू देऊ शकणार नाही, मी जॉब करू शकणार नाही, तुम्ही फॉरगेट अबाउट मी तुम्हाला काय सांगते, मी स्वतःला काय सांगते आधी की मी हे करू शकणार नाही. आणि जिकडे तुमचं बिलीफ पॅटर्न नाहीये तिकडे कधीच सक्सेस आपल्याला मिळू शकत नाही. सो इट्स व्हेरी इम्पॉर्टंट, तुम्ही एका बिलीफने, पॉझिटिव्ह बिलीफने गोष्टी करायला सुरुवात करता. आणि त्याच्यासाठी मी तुमच्याशी काय बोलते हे तर खूप नंतरची गोष्ट आहे. मी स्वतःशी काय बोलते, दॅट इज अ डिफरन्स विच मेक्स द डिफरन्स. ओके, आणि प्रोग्रामिंग म्हणजे बिहेवियर. आपण जसजसं मोठं होत असतो तसं आपण इकडे प्रोग्राम सेट केलेत, हे असंच ते तसंच, बरोबर. म्हणून आज 4 वर्षाची मुलगा पटकन एखादी भाषा शिकतो, पण आपल्याला असं वाटतं फ्रेंच कदाचित मला येणार नाही, कारण आपण या बिलीफने चाललो आहोत की ते कठीण आहे शिकायला. पण 4 वर्षाचा फ्रान्स मुलगा प्रत्येक मुलगा फ्रेंच शिकतोय. सो इट इज नॉट डिफिकल्ट. दॅट इज बिकॉज हिज बिलीफ ओनली इज दॅट ही कॅन डू इट. सो प्रोग्रामिंग, आणि कधीतरी माझे जसे गुरु अनिल थॉमस म्हणतात आपल्याला प्रोग्रामिंगचं आता रिप्रोग्रामिंग करायची गरज आहे, कारण बरेचसे प्रोग्राम ना आपले डळमळलेले आहेत. आणि त्याच्या कधी कधी हे प्रोग्रामिंग ना आपल्याला आयुष्यात सक्सेस यायला मदत करतं, पण कधीतरी आयुष्यामध्ये आपल्याला जो कॉन्फिडन्स लो वाटतो किंवा आपली पर्सनॅलिटी आपल्याला थोडीशी डगमगीत वाटते, दॅट इज ओनली बिकॉज हे प्रोग्राम निगेटिव्ह वेने पण चालतात. ओके, त्याच्याबद्दल आपण बोलूच. ओके, क्विक एक्सरसाइज कोणी सांगू शकतं का या पिक्चर मध्ये बघून तुम्ही काय पाहत आहात? अनम्यूट करून पटापट बोला. सरप्राइजिंग. ओके, एनीबडी? आश्चर्य वाटते तुला? कोण कोण? सॉरी, काय म्हणाला? आश्चर्य वाटलं. ओके, आश्चर्य. आणखीन? अद्भुत, विस्मयकारक किंवा धक्का बसणं. राईट. शॉक. शॉक. मी सांगते ना, आपण जितके मोठे होतो आणि मच्छर होतो ना तेवढे एकदम अवजड शब्द वापरायला सुरुवात करतो. हा फोटो जेव्हा 4 वर्षाच्या एका मुलाला दाखवला
काय म्हणाला माहितीये? तोंड उघडं, पिंक टी शर्ट, डोळे मोठे, सोनेरी केस. मी तुम्हाला काय वाटतं हे विचारलं नाहीये, मी तुम्हाला काय दिसतं हे विचारलंय. आणि आयुष्यात आपण बऱ्याचशा गोष्टी जे दिसतं ते नसतं आणि आपल्या प्रोग्रामिंगने चालतो, म्हणून कुठे ना कुठे आपण आयुष्यामध्ये लिमिटेशनचा भाग बनतो. अग्री? खूप सुंदर असा हा कॉन्सेप्ट आहे एनएलपीचा. दिसतं तसं नसतं. आपल्याला हे प्रोग्राम झालेलं आहे, तोंड उघडं म्हणजे आश्चर्य. पण आपण जेव्हा म्हणतो, 4 वर्षाच्या मुलाला विचारलं, त्याने फक्त एवढंच सांगितलं त्याला काय दिसतं. कारण आपण पंचेंद्रियाद्वारे, आपली 5 पंचेंद्रिय सगळ्यांना माहितीये, डोळे, कान, नाक, राईट, त्वचा आणि जीभ. ह्याच्यातनं आपल्याला जो डेटा मिळतो फक्त तो डेटा आहे, बाकी सगळ्या रूमर्स आहेत. मला आराधीने येऊन सांगितलं, आय एम जस्ट सेइंग, तिचा एक्सपिरियन्स कोणाबरोबर तरी, किंवा मी तुम्हाला येऊन सांगितलं, ती रूमर आहे. तुम्हाला जोपर्यंत तुमच्या पंचेंद्रियातनं तो अनुभव आला नाहीये, इट इज अ रूमर. आणि जेव्हा आपण अशा प्रकारच्या गोष्टींवर काम करायला सुरुवात करतो, बिलीव्ह मी मैत्रिणींनो, आपल्या आयुष्यामध्ये ट्रान्सफॉर्मिंग चेंजेस यायला सुरुवात होते, कारण आपण आता रिप्रोग्रॅमिंगला सुरुवात केलेली आहे. आणि म्हणून 4 वर्षाचा मुलगा एक गोष्ट पटकन शिकतो, गोष्टी पटकन विसरतो, रडतो, हसतो. आपण ते करायला आता कुठेतरी स्वतःला रेस्ट्रिक्ट केलेलं आहे. कारण हे असंच म्हणजे हे असंच. आणि आज आपल्याला काय गरज आहे? रिबूट करायची, पाटी कोरी करायची गरज आहे. 2022 मध्ये आपली पाटी कोरी करून काय नवीन शिकता येईल ते बघूया आणि जास्तीत जास्त गोष्टी आकलनात आणूया. कारण पंचेंद्रियाद्वारे घेतलेला डेटा हा फक्त डेटा आहे, बाकी सगळ्या रूमर्स आहेत. आणि मला कोणीतरी काहीतरी सांगितलं, मग मी ते ऐकून त्या इंटरव्ह्यूला गेले, तो बॉस चांगला नाहीये. मग माझ्या बॉडी लँग्वेज मध्ये ते दिसलं, म्हणजे जॉब मिळणार होता तरी मिळाला नाही. आणि नंतर आपण म्हणतो, हो बघितलं, मी सांगितलेलं तो बॉसच वाईट होता. मे बी तुला तो मिळणार होता, पण तुमची बॉडी लँग्वेज अशी होती की त्या बॉसला वाटलंच नाही तुम्हाला जॉब द्यावा. सो देर इज अ पॉसिबिलिटी. आणि म्हणूनच एव्हरीथिंग ह्याच्यानंतर आपल्याला काय करायचं आहे, पंचेंद्रियाद्वारे जो डेटा घेतलेला आहे, ओनली दॅट विल वर्क. बाकी एव्हरीथिंग एल्स इज अ रूमर. ओके, ग्रेट. सो गुड. हा पॉइंट खूप छान होता, सगळ्यांना खूप आवडतो हा पॉइंट. सो तुम्ही काय बघता आणि तुम्ही काय विचार करता, ह्या 2 वेगवेगळ्या गोष्टी आहेत. आणि आपल्याला जेव्हा असं वाटतं की काय मी करू शकते किंवा काय मी करू शकत नाही, ह्याच्यासाठी कुठे ना कुठे खूप गरजेचं आहे तुमची सद्य परिस्थिती. मी तुम्हाला आल्यावर पहिला प्रश्न विचारला, तुमचा आउटकम काय इकडे यायचं, बरोबर? कारण जेव्हा तुम्हाला तुमची सद्य परिस्थिती माहिती असेल आणि तुम्हाला तुमची डिझायर्ड परिस्थिती माहिती असेल, फक्त तेव्हा आणि तेव्हाच तुम्ही स्वतःसाठी ऑप्शन क्रिएट करू शकता. इथे कुठले कुठले लोक आहेत? सगळे मुंबईचेच आहेत? इथे सगळे मुंबईचेच जण आहेत का? पुणे पण आहे. ओके, पुण्याचे पण ओके. आहेत. ओके, सो मला पुण्याला जर यायचं असेल तर मी कसं जाणार पुण्याला? ऑप्शन्स काय काय आहेत माझ्याकडे? मी दादरला आहे. बाय एअर, बाय ट्रेन, बाय ट्रॅव्हल. बरोबर. आणि मैत्रिणींनो, आपले पाय विसरून कसं चालेल? जर माझं ऑब्जेक्टिव्ह क्लिअर आहे की मला पुण्याला पोहोचायचंच आहे, तर मी चालू पण शकते. येस, बरोबर. इट्स ओनली व्हेन यू क्रिएट मोर ऑप्शन्स फॉर युअर सेल्फ, तुमची पर्सनॅलिटी डेव्हलप होते आणि त्या ऑप्शनसाठी तुम्ही दुसऱ्यांवर अवलंबून नसता. त्या ऑप्शनसाठी तुम्ही फक्त आणि फक्त स्वतःवर अवलंबून असता. ओनली व्हेन तुमचं डिझायर्ड आउटकम हे क्लिअर असतं तेव्हा. एक्स्ट्रीमली सॉरी, मला जरा सर्दी खोकला झाला. ओके, सो कळतंय सद्य परिस्थिती आणि तुमचा आउटकम ह्याच्यामध्ये जे ऑप्शन्स क्रिएट करायचे आहेत ना, त्याच्यामुळे तुमची पर्सनॅलिटी डेव्हलप होणार आहे. आणि हे ऑप्शन्स तुम्ही स्वतः क्रिएट केलेले असणं खूप गरजेचं आहे. त्याच्यासाठी सेल्फ टॉक म्हणजे काय? जे आपण स्वतःला अफर्मेशन देतो. मी करू शकते, मी ब्युटिफुल आहे, आय लाईक माय सेल्फ, आय लव्ह बिंग माय सेल्फ. पण हे सगळं बोलून सगळी अफर्मेशन वर्क होतात का? नाही. फक्त ती अफर्मेशन वर्क होतात जी तुम्ही अनुभवता. सो आजपासून सकाळी 5 मिनिटं
आय लव्ह माय सेल्फ म्हणजे नेमकं काय ते आधी जाणून घ्या. इफ यू लव्ह युअर सेल्फ, तुम्ही तुमच्या आवडींबरोबर निगोसिएशन करणार नाही, तुमचे छंद तुम्ही सोडून देणार नाहीत. आणि जर तुम्ही हे सगळं नसेल करत तर कुठेतरी तुम्ही फक्त समोर लिहून ठेवता आय लव्ह माय सेल्फ. आय लव्ह माय सेल्फ ही स्वतःला जाणीव करून द्यायची गोष्ट आहे. पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट मध्ये या सगळ्या गोष्टी अतिशय महत्वाच्या आहेत आणि ह्या गोष्टी आपण डिटेलमध्ये आपल्या कोर्समध्ये घेतो. हाऊ डू वी डू दॅट? पर्सनॅलिटी म्हणजे मी जे दिसते ते नाही, ह्याच्या पाठचा जो माझा विचार आहे, मी जे बोलते आहे ते नाही, मी काय बोलते ते नाही, मी कसं बोलते, आणि त्याच्या पाठचे माझे जे विचार आहे, दॅट ऍक्च्युअली टॉक्स मोर अबाउट माय पर्सनॅलिटी. ओके, सो व्यक्तिमत्व विकास मध्ये सगळ्यात महत्वाचा 93% पार्ट आहे तुमचं बिहेवियर. आणि बिहेवियर मध्ये येतं तुमची वर्तणूक, तुमचं माइंडसेट आणि तुम्ही एखादी गोष्ट करताना तुमचे स्वतःबद्दलचे विचार. ओके, कम्युनिकेशन खूप महत्वाचा भाग आहे. आज मी कोणाशी आता मी जे इंटरॅक्शन करत होते, मला 2-3 असे व्ह्यूज मिळाले की मी हे करू शकत नाही किंवा केलं नाही किंवा माहित नाही. तुम्ही हे करू शकत नाही अशा 3 गोष्टी मला सांगा. म्हणजे निगेटिव्ह सांगू नका, आपल्याला ते चेंज नाही करायचं. म्हणजे मी भांडू शकत नाही, मी कधीच निगेटिव्ह विचार करू शकत नाही, विच इज व्हेरी गुड, ते आपल्याला चेंज नाही करायचंय. अशा गोष्टी ज्या तुम्ही करू शकत नाही आहात आणि त्या तुम्हाला चेंज करायच्या आहेत, अशी एखादी गोष्ट कोणी शेअर करू शकतं? मग मी माझा तुम्हाला किस्सा सांगेन. मॅडम मी बोलू? हा बोला ना, बोला ना गौरी मॅडम. आपला पार्टनर असतो ना, हा, आता तुम्ही जे काही सांगितलं ना ते आपण खूप ठरवलं की आता तुम्ही जे सांगितलं ते खूप छान आहे, मला पटलंय आणि मी त्यानुसार मी वागायचा सुद्धा प्रयत्न करणार असं. पण एखाद्या वेळेला जर आपला पार्टनर आपल्याला मागे खेचत असेल तर त्यावेळेला मग आपलं थोडं मन चलबिचल होते. तर तेव्हा असं वाटतं ना की आय अंडरस्टँड, तुमचा पॉइंट मला कळलाय आणि त्याच्यावरती आपल्याला वेगळा व्यवस्थित बोलावं लागेल. आता फक्त आपला हा पॉइंट क्लिअर करताना तुम्ही मला या वाक्यात सांगा की हे मी करू शकत नाही, जे काही व्हॉट एव्हर यू वॉन्टेड टू से बाय सेइंग दिस. नाही, असं तर काही वाटत नाही. जर आपली इच्छा असेल तर आपण स्वतः जर काही ठरवलं असेल तर करू शकतो. ओके, गुड. सो तुमचा जो दुसरा प्रश्न होता त्याच्यावर आपण नंतर एकदा डिटेलमध्ये बोलू. ओके, कारण त्याच्यावर थोडंसं विस्तारित मला बोलावं लागेल आणि आपल्याकडे बोला हेमांगी मॅडम बोला. म्हणजे आता बरेच ठिकाणी असं होतं का आपल्याला व्यवसाय आपण करत असतो, प्रामाणिकपणे तर करतच असतो, पण बरेच वेळेला आपल्याला तिथे एक वेगळी कॉम्प्रोमाइज पण करावी लागते. तुम्ही लेडीज आज समजू शकता, पण ती गोष्ट मी कधीच करू शकत नाही. भले मला त्या गोष्टीत नुकसान झालं तरी चालेल, मला पण तिकडे तुमचा आउटकम क्लिअर आहे, त्याच्यामुळे आपण इथे ना एखादी गोष्ट डॅश हे मी करू शकत नाही. मी एक्झाम्पल देऊ का? मॅडम मी बोलू का? मी बोलू? बोला 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 कल्पना मॅम. मी खाण्यावर कंट्रोल करू शकत नाही, त्यामुळे माझं वजन. माय गॉड, कसा असा आत्मीयतेचा विषय आलेला आहे सगळ्यांच्या इकडे. सॉरी पण मी करू शकत नाही. बरोबर. मॅम मी बोलू का? हा बोला ना, बोला. हा, मी पटकन कोणत्याही गोष्टीला नाही म्हणू शकत नाही. पण हे चांगलं आहे की? तुम्हाला वाईट वाटतं का त्या गोष्टीचं? नाही, काही गोष्टी ज्या आहेत ना की आपण कधीतरी नाही म्हणलं पाहिजे. प्रत्येक गोष्टीवरती बाकीचे जण आहेत ते डिपेंड राहायला गृहीत धरायला सुरुवात करतात. तर ठराविक वेळेस आपल्याला पर्टिक्युलर टाइमला हे नाही म्हणता आलं पाहिजे. ओके, आय अंडरस्टँड. म्हणू शकत नाही. ठीक आहे ठीक आहे, ओके. सो दोन्ही पॉईंट मला कळले. आपण तुमचे जे इश्यूज आहेत त्याला नंतर हे करू, पण आज आपण आपल्या कम्युनिकेशन मधनं माझं इम्प्रेशन कसं चांगलं बनवू शकते ते आपण इकडे बोलतो आहोत. आपण सध्या पर्सनॅलिटी बद्दल बोलतो आहोत आणि जेव्हा तुम्ही म्हणता की मी हे करू शकत नाही, तुम्ही स्वतःची पर्सनॅलिटी डाऊन करता. बरोबर, म्हणजे तुम्ही व्यवसायात असाल किंवा पर्सनल लाईफ मध्ये असाल. सो आता आपण आपलं बोलणं चेंज करणार आहोत. जसं कल्पना मॅडम म्हणाल्या की मी माझ्या खाण्यावर कंट्रोल करू शकत नाही. ओके, प्राची मॅडम म्हणाल्या की मी नाही म्हणू शकत नाही यु नो इम्पॉर्टंट वेळेस. आणि मी माझं एक्झाम्पल देते. थोड्या महिन्यांपूर्वी मी असं म्हणत होते की मी स्विमिंग करू शकत नाही. ओके, स्विमिंग करू शकत नाही.
आता जेव्हा आपण कम्युनिकेशन मॉडेल करतो आणि जेव्हा आपण आपल्या ब्रेनला पॉझिटिव्ह संदेश आपल्याला द्यायचे असतात, तेव्हा आपण काय करतो? अजून हा शब्द ऍड करतो. आय कॅनॉट स्विम येट. ओके, मी माझ्या खाण्यावर अजून कंट्रोल करू शकत नाहीये. मी कोणालाही अजून पटकन नाही म्हणू शकत नाहीये. हा अजून जेव्हा आपण आपल्या बोलण्यामध्ये वारंवार येतो ना, आपण आपल्या ब्रेनला एक पॉझिटिव्ह इंडिकेशन देतो की आतापर्यंत तू नाही केलंयस पण उद्यापासून तू करू शकशील. ओके, आणि स्पेशली दिस वर्क्स वंडर विथ आवर किड्स. जेव्हा तुमची मुलं तुमच्याकडे लो कॉन्फिडन्स येतात, लो सेल्फ एस्टीमने येतात, किंवा तुम्ही स्वतः आजपासून अजून केलं नाहीये हा शब्द ऍड करायला सुरुवात करा आणि लवकरच बघा कल्पना मॅडम, तुमचं वेट लवकरच कमी होणार आहे. सो इट्स ऑल अबाउट गिव्हिंग पॉझिटिव्ह इंडिकेशन टू युअर ब्रेन. तुम्ही ब्लॉक केलंय, मी करूच शकणार नाही, मी करूच शकत नाही. ओके, आणि जेव्हा तुम्ही ब्रेनला सांगतात अजून अजून अजून, ह्याला म्हणतात सबकॉन्शियस माइंड फ्रेमिंग. ओके, आणि तशा प्रकारे मग तुमचं ब्रेन वागायला सुरुवात करतं. हा पॉइंट क्लिअर आहे सगळ्यांना? कशा प्रकारे आपण हे करू शकतो पर्सनॅलिटीमध्ये? आपल्या बोलण्यात आपली पर्सनॅलिटी होत असते. मी सगळीकडे समजा गेली आणि मी म्हटलं की मला हे जमतच नाहीये, मला ते जमतच नाहीये, काही असू देत ते. ओके, पण तेच तुम्ही म्हणालात की अरे कोणीतरी तुम्हाला येऊन म्हटलं की मला हे जमत नाहीये, आणि समजा तुम्ही कल्पना मॅडम असं सांगाल त्याला की फक्त म्हणणार अजून जमत नाहीये, किती तुमचं पॉझिटिव्ह इम्प्रेशन क्रिएट होईल की नाही? बरोबर. आणि अशा प्रकारे माणसं आपल्याबरोबर कनेक्ट व्हायला सुरुवात करतात. सो आजपासून या सेशन नंतर हाऊ हा मोठा असला पाहिजे. हाऊ इज दॅट वी आर गोइंग टू मेक अ डिफरन्स दॅदर दॅन वाय. वाय फक्त कारणापुरता आहे. ओके, एका मैत्रिणीने फोन केला आणि म्हणाली तुला माहितीये आज सासूने काय केलं, परत असंच केलं ग. आणि आपण हो काय झालं, वाय वाय, आणि मग गॉसिपला जी सुरुवात होते ती सासू मग नणंद, आणि मग परत 2 दिवसांनी तेच टॉपिक, 2 वर्षांनी तेच टॉपिक, त्याच्यात काही उपलब्ध होत नाही, निष्पन्न होत नाही. राईट. पण तेच आता एका मैत्रिणीने फोन केला आणि तुम्ही विचारलं की अच्छा असं झालं का, आपण काय चेंज करू शकतो ह्याच्यामध्ये, लगेच तुम्ही त्या गॉसिपला तिथेच कंट्रोल करता. ओके, हे पर्सनल मी एक एक्झाम्पल घेतलं. प्रोफेशनली पण का असं होतंय हे एकदा जाणून घ्या, पण त्याच्यातनं हाऊ शुड बी बिगर. आणि जेव्हा हा हाऊ मोठा व्हायला सुरुवात होतो तेव्हा आपोआप आपल्या आयुष्यामध्ये आमूलाग्र बदल व्हायला सुरुवात होते. आणि ह्याच्यासाठी सगळ्यात महत्वाचं आहे, आपण हाऊ इज अबाउट एक्सप्लोरिंग, अबाउट लर्निंग, अबाउट ग्रोईंग. आज आपण सगळे इथे का आहोत? आपला व्यक्तिमत्व विकास करायचा आहे. ड्रेसिंगच्या सगळ्या टिप्स तुम्हाला सगळीकडे अवेलेबल आहेत, बरोबर. पण बिहेवियरल ट्रेनिंग जर तुम्हाला घ्यायचं असेल तर तुम्हाला स्वतःवर काम करण्यापेक्षा पर्याय नाही. जेव्हा मी माझ्या स्वतःवर काम करते, मी एक बिलीफ पॅटर्न क्रिएट करते. मी सायकलिंग शिकले, स्विमिंग शिकले, मी सकाळी उठले वयाच्या 40व्या वर्षी. ओके, मी बिलीव्ह केला की मी करू शकते, मी पोटेन्शियल डेव्हलप केलं, म्हणजे मी एक कोच हायर केला, मग मी ऍक्शन घेतली. ओके, म्हणजे सकाळी 6 वाजता उठले आणि रिझल्ट पहिल्या दिवशी आला का? नाही, ढोपरं फुटलेली सॉलिड, बरोबर, सायकलिंग करताना. म्हणून मी झोपले का? नाही. दुसऱ्या दिवशी परत बिलीफने उठले, परत पोटेन्शियल डेव्हलप केलं, परत ऍक्शन घेतली, रिझल्ट. दुसऱ्या दिवशी सायकलिंग आलं का? नाही. पण मी कुठेतरी ऐकलेलं 3ऱ्या किंवा 4थ्या दिवशी सायकलिंग येतं. परत 3ऱ्या दिवशी उठले, ओके, परत पोटेन्शियल डेव्हलप केलं, परत ऍक्शन घेतली, आणि 4थ्या दिवशी मला सायकलिंग आलं. प्लीज टाळ्या, माझ्यासाठी टाळ्या होऊन जाऊ देत एकदा. 40 सायकलिंग. ओके, गुड, थँक्यू. सो आता हिरोज जर्नी, माझे गुरु नेहमी म्हणतात हिरोज जर्नी रिझल्ट आल्यानंतर एक्झिट होणं इज नॉट हिरोज जर्नी. हिरोज जर्नी इज नाऊ प्रॅक्टिसिंग दॅट एव्हरी डे. व्हॉट वी डू, एक रिझल्ट मिळाल्यानंतर 1 किलो कमी झालं, गुलाबजाम आज खाल्ला तर चालतो, 1 किलो कमी झालं आपलं, बरोबर. Hero's journey is continuously working on the cycle of belief, potential, action, result. When you get result, or even if you don't get the result, what is important? Again, belief, potential, action, results. आणि जेव्हा आपण ह्या कंटिन्युअस प्रोसेसमध्ये सक्सेसफुल पीपल आणि नॉट सो सक्सेसफुल पीपल ह्यांच्यामध्ये एक महत्वाचा काय फरक असतो मला सांगा? सक्सेसफुल पीपल अँड नॉट सो सक्सेसफुल पीपल ह्यांच्यामध्ये सगळ्यात महत्वाचा डिफरन्स काय असतो सांगा?
एनीबडी? सातत्य आणि सेल्फ कॉन्फिडन्स. एक्झॅक्टली. कन्सिस्टन्सी इज द डिफरन्स विच मेक्स द डिफरन्स. बरोबर. अक्षय कुमार आज सकाळी 5 वाजता तरी उठतो, तरीही एक्सरसाइज करतो. अमिताभ बच्चन वयाच्या 75व्या वर्षी अजूनही ऍक्टिंग करतो, वेळेवर पंक्च्युअल जातो सेट्सवर. बरोबर. इट इज नॉट टू शो एनीबडी, इट इज फॉर देम टू प्रूव्ह देअर ओन एक्झिस्टन्स. कन्सिस्टन्सी इज दी थिंग आपण सगळ्यांनी आजपासून आपल्या पर्सनॅलिटीसाठी खूप महत्वाची गोष्ट आहे जी एम्बाईब करायची आहे, ही आपल्या रक्तात गेलीच पाहिजे. आणि जी गोष्ट आपल्या रक्तात जाते ती कॉन्ग्रुअन्स मध्ये येते, ती ऑथेंटिक वाटायला सुरुवात होते आणि आपोआपच लोक तुमच्या प्रेमात पडतात. लोक तुमच्या प्रेमात तुमच्या सातत्याने पडतात. लोक तुमच्या प्रेमात तुमच्या कपड्यांनी कधीच पडत नाही. सो पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट ऑफकोर्स इट्स अबाउट ड्रेसिंग आणि ग्रूमिंग, बट इट इज मच मोर देन दॅट. इट इज मच मोर देन मी सीमा देसाई नायर या सेशन नंतर कशी वागते. का मी सेशन मध्ये खूप छान बोलते, मोटिवेट करते आणि इकडे घरात मारडाओरडा सुरू. इफ सो माझं बोलणं कोणालाही पटणार नाही. एकदा पटेल, दोनदा पटेल, तिसऱ्यांदा ती गोष्ट दिसणारच दिसणार. व्हॉट इज इम्पॉर्टंट इज टू बी कॉन्ग्रुअंट. व्हॉट इज कॉन्ग्रुअन्स? जे मी बाहेर आहे तेच मी आत आहे. आणि म्हणून आज माझा नवरा मला हेल्प करतो, गरम पाणी आणून देतो जेव्हा मी खोकत होते तेव्हा. दॅट बिकॉज ही सीज की नाही ह्याच्यामुळे आमच्या घरातही खूप पॉझिटिव्ह फरक आलेले आहेत. आणि जेव्हा असे फरक यायला लागतात ना, तेव्हा आपल्या आयुष्यामध्ये आमूलाग्र बदल घडायला सुरुवात होते. पण त्याच्यासाठी हे इम्पॉर्टंट आहे की मला जे पाहिजे आहे ते मी क्लिअरली सांगावं. समोरच्याला हा नंतरचा भाग आहे, स्वतःला. आणि त्याच्यासाठी जे बिलीफ, पोटेन्शियल, ऍक्शन, रिझल्ट हे लक्षात राहणारे सगळ्यांना सक्सेस मॉडेल एनएलपीचं. बिलीफ, पोटेन्शियल, ऍक्शन, रिझल्ट. Whether you get result plus or minus, again you are going to believe, potential, action and result. आणि ते तुम्ही जितक्या सातत्याने कराल तितकी तुमची पर्सनॅलिटी डेव्हलप व्हायला सुरुवात करते. आज तुम्ही गोष्टी पटकन अशा विचारणार नाही आहात की एखादी गोष्ट, एखादी मुलगी दिसली तोंड उघडं करून तुम्हाला कुठेतरी आज हा सेशन आठवणार, अरे नाही यार, नॉट नेसेसरी, काहीतरी दुसरं पण असू शकतं. बरोबर. ही तुम्ही एक स्वतः पॉसिबिलिटी क्रिएट केली आहे तुमच्या थिंकिंगला. आणि जेव्हा आपण वेगवेगळ्या थिंकिंगने पॉसिबिलिटी क्रिएट करतो ना, तेव्हाच आपण आपल्या आयुष्यामध्ये जास्त ऑप्शन्स आणि त्या ऑप्शन्सद्वारे जास्त अपॉर्च्युनिटीज क्रिएट करतो. आणि ह्या अपॉर्च्युनिटीज आपल्याला आयुष्यामध्ये वेगवेगळ्या डायमेन्शन मध्ये घेऊन जातात. सो आय होप तुम्हाला हे सगळं कळलं असेल. जसं मी म्हटलं, व्हील ऑफ लाईफ खूप इम्पॉर्टंट भाग आहे. लव्ह, मनी, वर्क, हेल्थ, एन्जॉयमेंट, रिलेशनशिप, स्पिरिच्युअल हेल्थ अँड हेल्पिंग अदर्स. वन ऑफ द इम्पॉर्टंट आस्पेक्ट्स ऑफ आवर लाईफ. आराधी, मी ना या सगळ्यांना एक एक्सेल शीट देणार आहे. हे माझ्याकडनं खास तुमच्या सगळ्या मैत्रिणींसाठी आहे. आफ्टर दिस सेशन त्या एक्सेल शीटवर तुम्ही स्वतःला मार्क्स द्यायचे. ओके. मी तुम्हाला एक्सेल शीट नंतर शेअर करते. आणि जर तुमचं व्हील हे व्हील दिसत नाहीये आणि कुठला तरी भाग पंक्चर आहे, तर तेच कारण आहे तुमचं लाईफ पुढे न मूव्ह होण्यासाठी. कारण जर आयुष्याचं चाक पुढे व्यवस्थित चालायला पाहिजे तर या प्रत्येक गोष्टीवर इक्वली काम करायची गरज आहे. आणि म्हणूनच प्रत्येक रोल हा महत्वाचा आहे, बट नॉट नेसेसरी त्या रोलमध्ये तुम्ही डुबून जाऊन. माझ्याकडे व्यक्ती आहेत ज्यांच्याकडे फायनान्शियली 10 वर आहेत आणि पर्सनल 0 वर आहे. असं चाक असेल तर तुमच्या आयुष्याचं गाडी पुढे कशी जाणार, नाही का? सो या सगळ्या गोष्टींवर जेव्हा आपण काम करतो त्याला व्हील ऑफ लाईफ म्हणतात, जे आपल्या एनएलपीचा बेस आहे, न्यूरो लिंग्विस्टिक प्रोग्रामचा. आणि असं जर तुमचं चाक असेल, सो मध्ये 0 असतं आणि टुवर्ड्स आउटसाइड साईडला 10 असतात. सो प्रत्येक स्पोकवर तुम्ही मार्क देता आणि ते डॉट जॉईन करून तुम्ही एक शेप बनवता. ओके. आणि तो शेप बघितल्यानंतर बापरे, स्टार, अमिबा, पूर्ण पंक्चर झालेलं व्हील असतं. आणि मग आपल्याला कळतं, हो माय गॉड, ह्याच्यावर मी कधी विचारच केला नाही. मी खूप चांगली पॅरेंट आहे, पण मी स्वतःसाठी सेल्फ हेल्पिंग अदर मी काहीच केलं नाहीये, किंवा माझं सोशल लाईफ 0 आहे. आणि म्हणून या सगळ्या गोष्टींवर जेव्हा आपण काम करतो, खऱ्या अर्थाने आपलं व्हील बॅलन्स व्हायला सुरुवात होते. ओके. आणि हा पण एक खूप महत्वाचा भाग आहे, स्लीप, वर्क अँड अदर ऍक्टिव्हिटीज. ओके. तुम्ही
झोपेला 8 तास, कामाला 8 तास आणि अदर ऍक्टिव्हिटीजला 8 तास देता आहात का? तुम्ही टाइम मॅनेजमेंट करायचं नाही, आपल्याला इथे सेल्फ मॅनेजमेंट करायचंय. सगळ्यांकडे 24 तास आहेत, बरोबर? पण या 24 तासामध्ये मॅनेजिंग सेल्फ इज इम्पॉर्टंट. अँड हाऊ डू वी डू दॅट? ऑफकोर्स तो आपल्या कोर्सचा भाग असतो. ग्रेट. सो आय होप तुम्हा सगळ्यांना बऱ्यापैकी अंदाज आला असेल की पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट म्हणजे नेमकं काय आणि कशा प्रकारे आपण हे करू शकतो. सगळ्यांकडे 5 मिनिटं आहेत का? आय वुड लाईक टू टॉक अबाउट NLP कम्युनिकेशन मॉडेल. 5 मिनिटं आहेत सगळ्यांकडे? हो मॅडम. हो. ओके. सो इथे तुम्हाला दिसते एक बाह्य घटना. ओके, एक बाह्य घटना घडते आणि त्याचं आपण आपल्या ब्रेन मध्ये फिल्टर करतो. डिलीट, डिस्टॉर्ट आणि जनरलाइज म्हणजे आपण आयदर ती गाळून टाकतो इन्फॉर्मेशन, किंवा त्याचा विपर्यास करतो, विकृतीकरण करतो, किंवा त्याचं सामान्यकरण करतो. ओके, म्हणजे काय? आता सांगा, तुमच्या वरती जो फॅन चालू आहे त्याचा आवाज येतोय तुम्हाला? आता यायला लागला किंवा आता तुमची नजर गेली. आतापर्यंत ती गोष्ट चालू होती पण तुम्ही ती डिलीट केलेली बिकॉज दॅट वॉज नॉट नेसेसरी. बरोबर? आपलं ब्रेन गोष्टी डिलीट करतं. का करतं? कारण एवढी खूप इन्फॉर्मेशन आपल्या 2 हातांमध्ये सामावू शकत नाही. पण नको त्या गोष्टी जेव्हा आपण डिलीट करतो तेव्हा प्रॉब्लेम होतो. आणि म्हणून कॉन्शियसली कोणत्या गोष्टी डिलीट करायच्या, कोणत्या गोष्टींचं विकृतीकरण किंवा विपर्यास करायचा आणि कोणत्या गोष्टींचं सामान्यकरण करायचं, हे आपण आपल्या माइंडला जेव्हा ट्रेन करतो तेव्हा खऱ्या अर्थाने आपली पर्सनॅलिटी निखरून येते. फॉर एक्झाम्पल, कोणतीही गोष्ट, जसं मी आता डिलीटचं सांगितलं, मी डिस्टॉर्ट किंवा विपर्यास करण्याबद्दल एक गोष्ट सांगते. ओके, तुम्ही मला सांगा, एक मुलगा एका मुलीला रेड रोज देत आहे. टेल मी मोर, काय चालू आहे इकडे? एक मुलगा एका मुलीला रेड रोज देतो आहे. आवडलेली असेल. बरोबर, आवडलेली असेल, राईट? हे आपलं जनरल ना, तोंड उघडं म्हणजे आश्चर्य. बरोबर? मुलीच्या वयावर अवलंबून आहे. व्हेरी गुड. बघा, आता थोडंसं NLP बाहेर यायला लागलं. आता मी कॉन्शियसली विचार करू लागले काय असू शकतं. कारण सगळीजण म्हणाली की त्या मुलीच्या भावाने बघितलं आणि त्या मुलाला कुठला. बरोबर? कारण त्याने विचार केला तो मुलगा सेल्समन पण असू शकतो. परफेक्ट, राईट? आता या गोष्टींचा विपर्यास करणं, आपल्या स्वतःच्या व्हॅल्यूज, बिलीव्ह, टाइम, लँग्वेज हे दिसतंय सगळं. ह्याच्यानुसार आपण त्या जेव्हा गोष्टी करतो तेव्हा आपण गोष्टींचा विपर्यास करायला सुरुवात करतो, विच इज नॉट नेसेसरी ऍट ऑल. ते काहीही होऊ शकतं आणि त्याच्यामध्ये आपण उगीच आपली एनर्जी वेस्ट करत असतो. तिसरी गोष्ट, सामान्यीकरण. किती लोकांनी हे स्टेटमेंट केलंय? ऑल पॉलिटिशियन्स आर चोर. खरं खरं सांगा, मी पण केलेलं आहे. आणि आता सांगा, किती पॉलिटिशियनला तुम्ही खरं भेटलात? किती पॉलिटिशियनला आपण भेटलोय? 1, 2, 10. सो ऑल पॉलिटिशियन्स आर चोर असं म्हणण्याचा हक्क आपल्याला आहे का? खरंच नाही आहे. तर आपण का म्हणतो आहे की ज्याच्यामुळे ज्याला खरं पॉलिटिक्स मध्ये जायचं आहे ती व्यक्ती जाणार नाही, कारण आईने सांगितलंय, बाबाने सांगितलंय ऑल पॉलिटिशियन्स आर चोर. किंवा ज्याला चोर बनायचंय तो पॉलिटिक्स मध्ये जाणार, कारण इट्स ओपन फील्ड फॉर हिम. सो आज आपल्या समाजात जर चांगले पॉलिटिशियन नाही आहेत तर त्याचं सगळ्यात जास्त क्रेडिट, इफ आय कॅन से, गोज टू अस फॉर नॉट डुईंग आवर जॉब, सोशल जॉब राईटली. जेव्हा आपण न्यूरो लिंग्विस्टिक प्रोग्राम मध्ये गोष्टी शिकतो तेव्हा आपण डिलीट, डिस्टॉर्ट, जनरलाइज पण एका राईट प्रकारे करायला लागतो. माझ्याकडे जेव्हा एखादी मुलगी आली डिप्रेशन मध्ये, सो सामान्यकरण म्हणजे काय? कोणालाच मी आवडत नाही, सगळेच मला तुच्छ मानतात. ऑल पॉलिटिशियन, सो ऑल, नेहमीच, सगळेच. सो असं करताना आपण मेटा मॉडेल जे आहे NLP मध्ये, तेव्हा समोरच्याला क्वेश्चन करतो, ऑल, कोणालाच तू आवडत नाही, कोणीतरी जगात एक असेल ना ज्याला तू आवडतेस. आणि मग ती मुलगी मला म्हणाली, हो माझी एक बेस्ट फ्रेंड आहे, मी काही केलं ना तरी मी तिच्या खांद्यावर जाऊन रडते. ग्रेट. सी व्हॉट पॉसिबिलिटी यू क्रिएट फॉर युअर सेल्फ, फॉर युअर ओन सेल्फ. अशा प्रकारे अचूक प्रश्न विचारण्याची कला या आपल्या प्रोग्राम मध्ये आपण जेव्हा अचूक प्रश्न समोरच्याला विचारतो, आपण डिलीट, डिस्टॉर्ट, जनरल इन्फॉर्मेशन करत नाही
आपण आपल्या पंचेंद्रियावर विश्वास ठेवतो आणि आपली पर्सनॅलिटी कधीच निगेटिव्ह होत नाही. पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट इज अबाउट ग्रोईंग युअर सेल्फ ॲज अ ह्युमन बिईंग फर्स्ट. जेव्हा तुम्ही एक माणूस म्हणून स्वतःला जास्त प्रूव्ह करू शकता. सो एक रस्त्यावरती एक माणूस दारू पिऊन पडला होता. तो त्याच्या बाजूने जाताना एक आई आपल्या मुलाला म्हणते किळसवाण्या शब्दामध्ये की अशा लोकांमुळे आपल्या समाजाची वाट लागली आहे. मी त्या बाईंना विचारू इच्छिते, इतकी तरी आपल्याला आयडिया आहे का की त्या माणसाच्या आयुष्यात काय चालू आहे ते? त्याच्या जर अंगाला लागलं असतं तर आपल्याला दिसलं असतं, पण त्याच्या जर मनाला जे लागलं आहे ते आपल्याला दिसत नाही. आणि जर माणूस म्हणून आपण ही जी बेसिक हंबल क्वालिटी इंटॅक्ट ठेवू शकलं नाही तर आपण माणूस म्हणायच्या इव्हन त्या लेवलचे तरी आहोत का? मी पोलीस प्रशिक्षण संस्था पुण्याला ट्रेनिंग घेत होते आणि मी तिकडे सगळ्या पोलिसना प्रश्न विचारला. मी रस्त्यावरनं जाते आणि एका माणसाने मला उगीच येऊन थोबाडीत मारलं, उगीच. तर मी काय करेन? तर सगळे म्हणाले, मॅडम तुम्ही NLP करता, तुम्ही दुसरा घाल पुढे कराल. मी म्हटलं हॅलो, मी गांधीजी नाहीये, पण मी डेफिनेटली त्याला परत मारणार नाही. मी विचार करेन पूर्ण जगामध्ये काहीही कनेक्ट नसताना या माणसाने जर मला थोबाडीत येऊन मारलं, मी विचारच करू शकत नाही त्याच्या डोक्यामध्ये किती टॉक्झिन्स निर्माण झालेले आहेत. आणि जर माणूस म्हणून मी पण परत त्याला थोबाडीत मारलं तर त्याची मानसिक स्थिती आणि माझी मानसिक स्थिती ह्याच्यामध्ये फरक तो काय? व्यक्तिमत्व विकास हा फक्त दाखवण्यासाठी नसतो. व्यक्तिमत्व विकास हा फील करण्याची गोष्ट आहे. आणि तो करताना जेव्हा तुमच्यात अंतरंगातनं हे बदल करतात, तुमचं पर्सनॅलिटी छानच होणार आहे. एव्हरीबडी इज गोइंग टू लाईक यू बिकॉज यू क्रिएट मॅजिक. यू डोंट वेट फॉर पीपल टू क्रिएट मॅजिक फॉर यू. I don't wait for people to say create magic for me. I have the capacity to create magic for people because we are magic. आणि ह्या मॅजिकने जेव्हा आपण स्वतःबद्दल विचार करतो, स्वतःच्या थॉट्स बद्दल विचार करतो, स्वतःच्या रोल्स बद्दल विचार करतो, देयर इज नथिंग दॅट वी कॅन नॉट अचीव इन लाईफ. सो मी असं बोलतच जाऊ शकते, खूप विषयांवर मी बोलत जाऊ शकते. पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट हा माझा आवडता कोर आहे आणि मी स्वतःला या विचारांनी डेव्हलप केलेला आहे. सो म्हणून मी या विषयावर आणखीन जास्त बोलू शकते. हॅव्हिंग सेड दॅट, आपल्याकडे वेळेचं बंधन आहे आणि ऑलरेडी मी तुमचा बराच वेळ घेतलेला आहे. सो थँक्यू सो मच एव्हरीबडी फॉर गिव्हिंग मी दिस टाइम. थँक्यू एव्हरीबडी फॉर शेअरिंग दिस मॅजिकल स्पेस. आपण ही स्क्रीन शेअर नाही करत आहोत, एक प्लेस शेअर करत नाही आहोत, आपण एक स्पेस शेअर करत आहोत. द स्पेस विच इज अबाउट मॅजिक, द स्पेस विच इज अबाउट पॉझिटिव्हिटी, अ स्पेस विच इज अबाउट लव्ह. And I love you all for giving me this time and opportunity to present myself. आणि मी जे माझ्या गुरूंकडनं शिकले, माझ्या आई वडिलांकडनं शिकले, ते सगळं तुमच्याबरोबर मी शेअर करू शकले. त्याच्यासाठी स्वयंसिद्धा फाउंडेशन, आराधी ठाकूर मनपूर्वक धन्यवाद की मला ही अपॉर्च्युनिटी दिली. सो मला नक्कीच तुमच्याकडनं ऐकायला आवडेल कसं वाटलं सेशन आणि हाऊ वॉज इट ऑल अबाउट. Thank you so much, madam. It's really very nice talking to you. Thank you. Listening to you. Thank आणि you. खूप विचार दिलेत तुम्ही, एक इनोव्हेटिव्ह थॉट्स दिलेत आणि एक वेगळा अँगल आमच्याच आयुष्याचा आम्हाला दाखवला, त्याबद्दल खूप खूप धन्यवाद. बरोबर. आणि हे सगळं नीट व्हायला लागलं ना की मग काय बिझनेस काय, पर्सनल ग्रोथ काय, ते Yes. होणारच आहे. Nothing can stop you then, because you yourself Yes. carry that aura with you. Personality development is about carrying that aura with you, and that aura cannot be bought from anybody. That aura has to come from within, and that only comes with humbleness, that comes with smile, that comes with positivity, and that comes with lot of love and understanding each other. I understand you, what you are trying to say. Okay? True. So thank you. आणखीन कोणी एखादा आणखीन व्ह्यू मला ऐकायला मिळाला तर आय विल बी ग्लॅड. मॅडम मी प्रिया नाईक, Thank you, थँक्यू व्हेरी मच. ऍक्च्युली तुम्ही जे सांगितलं ते त्याने ऍक्च्युली विचारांची डायरेक्शन खरंच चेंज होईल. म्हणजे रिअली थँक्यू. आणि म्हणजे इफ पॉसिबल कॅन यू शेअर युअर नंबर ऑर समथिंग सो दॅट Of course. फॉर ऍडव्हान्स कोर्सेस. येस येस येस, अगदी नक्की Yeah, नक्की आपण ओके करूच. ओके आणि बरेचसे आपल्याला Yeah. प्रोग्राम करायचे आहेत पण ह्याच्या पुढे. या
सो NLP चा Thank पण you. आपला सर्टिफिकेशन कोर्स असतोच. सो आय विल डेफिनेटली सेंड द डिटेल्स टू यू. ओके, थँक्यू. मॅडम तुम्ही ते व्हील देणार होतात ते प्लीज शेअर करा. मी आता एका मिनिटात दाखवू का? हा, कल्पना मॅडम 5 मिनिटं आहेत का माझ्यासाठी? कल्पना मॅडम? हो मॅडम. ओके. NLP मध्ये आपण सगळं परमिशन नाही करतो हा. समोरच्याची परमिशन असेल तरच सगळं होऊ शकतं. ओके, सो दिसतंय सगळ्यांना व्हील? दिसतंय का? व्हील दिसतंय? ओके, गुड. आता इथे मार्क्स दिसतात. आउट ऑफ 10 तुम्हाला स्वतःला मार्क द्यायचे आहेत. आणि नो चिटिंग. ओके, वी आर इन अ सेल्फ रिअलायझेशन मोड. कोणाला आपल्याला दाखवायचं नाहीये, हे स्वतःसाठी आहे. 10 पैकी मला लव्ह म्हणजे माझ्या आयुष्यात इमिजिएट लव्ह जे म्हणतात ते किती आहे, फॅमिलीला मी किती देणार. सो हे माझ्या एका क्लायंटच आहे, मी नाव नाही घेते, पण व्हील आहे. आणि जेव्हा आयुष्य एवढं पंक्चर असेल, तुम्ही मला सांगा, हाऊ डू समबडी मूव्ह अहेड, नाही का? फॅमिलीकडनं खूप प्रेम आहे, पण बाकी सगळ्या गोष्टींवर एवढं ओव्हर कॉम्पन्सेशन आहे की वी हॅव टू वर्क ऑन ऑल ऑफ दिस. सो हे मी आपल्या ग्रुपमध्ये शेअर करेन. कल्पना मॅम, आराधी बरोबर मी शेअर करते. आणि तुम्ही सगळ्यांनी या व्हीलवर नक्की काम करा. लिहा, एक्झॅक्टली स्वतःला मार्क द्या. स्वतःच्या नवऱ्याला मार्क सांगा व्हील कम्प्लीट करायला, कारण तुमचं एक व्हील आहे तसं त्याचंही एक व्हील असणार आहे, बरोबर? आणि जेव्हा तुम्ही एकमेकांचं व्हील अंडरस्टँड करताय, ओके, मला जे वाटतंय माझ्या नवऱ्याला पण तेच वाटतंय का, किंवा ऍज अ एंटरप्रेनर मला काय वाटतंय, ओके. सो अशी व्हील मी माझ्या प्रत्येक गोष्टीचं अनालिसिस व्हीलनेच करते. मग माझा बिझनेस असू देत, माझे रिलेशनशिप असू देत, आणि हे मी कायमस्वरूपी करते. आणि बिलीव्ह मी, ह्याचे अमेझिंग रिझल्ट येतात. तुम्ही जेव्हा स्वतःला 1 मार्क देताय लव्ह मध्ये, म्हणजे तुम्हाला माहितीये तुमचा 10 काय आहे. आणि 1 ते 10 ची जर्नी करण्यासाठी मग तुम्ही बाहेरचे रिसोर्सेस, अंतर्गत रिसोर्सेस, अशा बऱ्याचशा गोष्टींवरती वर्क करू शकता. पण त्याच्यासाठी आधी माहिती पाहिजे ना की तुम्ही कितीवर आहात आणि 10 तुम्हाला कसा दिसतोय. ओनली वेन यू नो दॅट, देन ओनली यू कॅन वर्क ऑन इट. ओके, सगळ्यांना व्हीलचा साधारण अंदाज आलाय. And NLP is about working on yourself. It is not about what I have to do तुमच्यासाठी. आज मी या सेशनसाठी आले, मी तुमच्यासाठी नाही आले. जर मी तुमच्यासाठी आले असते ना, तर मी दमले असते, कंटाळा असता, खोकला वाटला असता, काहीतरी गरम झालं असतं, यु नो. कारण ऑब्व्हियसली ना मी तुमच्यासाठी करते ही गोष्ट. पण जेव्हा मी माझ्यासाठी एखादी गोष्ट करते, आपण कधी एक्झॉस्ट होऊ का? आपल्याला कधी वाईट वाटेल का? आपल्याला कधी कंटाळा येईल का? कधीच होऊ शकत नाही. सो आजपासून जे काही करायचं ते स्वतःसाठी करायचंय, ओके. आणि त्याच्यासाठी स्वतःवर प्रेम करायला शिकायचं आहे आणि स्वतःबरोबर तो ऑरा कॅरी करायला सुरुवात करायची आहे. येस, थँक्यू. कल्पना मॅडम, आराधी मॅडम, आय थिंक शी इज नॉट देअर का? नाही, आय एम देअर. ओके, आराधी, सो युअर व्ह्यू इज व्हेरी इम्पॉर्टंट. थँक्यू सो मच फॉर इन्व्हायटिंग मी. अरे, what my views, yaar. I have seen your work and everything. I'll be very happy if my members will give your review and all. नाही, सगळ्यांनीच द्या, खूप गरज असते, कारण फीडबॅक इज मस्ट, जेणेकरून आम्हाला एनकरेज मिळते जास्तीत जास्त काम करण्यासाठी, जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी. कारण मी एकच गोष्टीवर विश्वास करते, जर मला एखादी गोष्ट माहिती आहे आणि जर मी फक्त माझ्यापर्यंत ठेवली, then it's of no use. जर एखाद्या गोष्टीने माझ्या आयुष्यामध्ये एवढे आमूलाग्र बदल केलेले आहेत, then it has to go to each and every person. So that is my objective. My objective is to create 1000 NLP in Marathi coaches in coming 3 years. आणि that is my objective, ज्याच्याद्वारे मी NLP in मराठी कोचिंग जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचू शकते. हा माझा गाभा आहे. आणि थँक्स टू माझे गुरु अनिल थॉमस, मेहरनो शंडेरिया, पवन भट्टर आणि माझे आई वडील, की ज्यांच्यामुळे आज माझ्यात हे पोटेन्शियल मी स्वतः जाणवते आणि तो विश्वास त्यांनी मला दिला, त्याच्याबद्दल थँक्यू ऑल अगेन, वन्स अगेन, फॉर शेअरिंग दिस स्पेस. आणि लवकरच भेटूया अशा जास्तीत जास्त कार्यक्रमांबद्दल. आराधी, डू टेक देअर फीडबॅक. नक्की. सीमा मॅडम, तुम्हाला तुमच्या ऑब्जेक्टिव्ह पूर्ण करण्यासाठी आमच्याकडनं खूप खूप शुभेच्छा. यू विल डू दॅट. वी आर व्हेरी मच शुअर अबाउट इट. आणि महिलांनी बरेचसे चॅटबॉक्स मध्ये त्यांचे ऑलरेडी रिव्ह्यूज दिले, त्यांना कार्यक्रम खूप आवडलेला आहे. ओके, आणि नक्कीच आपण भेटूया. असे बरेच प्रोग्राम आहेत तुमच्याकडे, तुम्ही आमच्यासाठी, आमच्या महिलांसाठी घेऊन याल अशी आशा करते मी. नक्की. हो, मी आता वाचते. ऍक्च्युअली मी सेशन मध्ये एवढी बिझी होते ना, त्याच्यामुळे. खूप छान. थँक्यू एव्हरीबडी, ईच अँड एव्हरीबडी, फॉर गिव्हिंग युअर प्रेशियस टाइम. आणि मी सीमा देसाई नायर. पुढचा मेघना मॅडम कडे सूत्र देते मी. ओके.
थँक्यू आराधी मॅम. थँक्यू सीमा देसाई नायर मॅम. फारच सुंदर सेशन तुम्ही आजचं घेतलं. कदाचित आमच्या लेडीजना फार छान वाटलं असेल की व्यक्तिमत्व आपलं झकास कसं बनवायचं, हे ह्या जे टिप्स आहेत ना, हे आजच्या सेशन मधून आपल्या महिला वर्गांना नक्कीच कळल्या असतील. आणि तुम्ही त्या टिप्स ज्या आहेत आपल्या जीवनात अप्लाय करा आणि अप्लाय करून तुम्ही सांगा तुम्हाला काय फरक पडतो आहे, आम्हाला नक्की कळवा. किंवा अजूनही तुम्हाला काही याबद्दल माहिती हवी असेल तर आपण ती नक्की सीमा नायर मॅडम कडनं घेऊ. तर आजचं सेशन खूप अप्रतिम झालं. एवढं मोठं आणि जो लेडीजना कॉन्फिडन्स मॅमने दिला आहे त्याबद्दल मी फार फार आभारी आहे. आमच्या संस्थेच्या वतीने, आमच्या कोर टीमच्या वतीने, मॅनेजमेंट मेंबर आणि आमच्या ज्या महिला वर्ग आहेत, आमच्या मैत्रिणी, त्यांच्या वतीने तुम्हाला फार धन्यवाद देते. आणि असं आम्हाला आमच्यासाठी सेशन घेत राहा तुम्ही. थँक्यू. आणि आराधी, इफ यू कॅन शेअर माय नंबर विथ देम. ऑल्सो माय इन्स्टा पेज आहे ते लाईक करा. माझं फेसबुक पेज आहे SDN, ते लाईक करा. माझे बरेचसे इव्हेंट जिकडे येत असतात ते तिकडे अपडेट होत असतात. जसं मी म्हटलं, सगळ्यांनाच अप्रिसिएशनची गरज असते आणि कोणाला आवडत नाही की माझं काम सगळ्यांना आवडतंय, राईट? सो आराधी, प्लीज डू शेअर. नक्की सीमा मॅडम नक्की करते. ओके. आणि वी विल मीट. परत एकदा, मी सीमा देसाई नायर, NLP मराठी कोच, सुप्त मनाची यशदायी सोपी भाषा. नमस्कार. फारच छान. मॅमचं बोलणं एवढं लागवी आहे. खूपच छान आणि सुंदर बोलतात. थँक्यू मॅम. तर आजचं सेशन आहे, आपण खूप सुंदर ऐकलंय. कॉन्फिडन्स आलेला आहे प्रत्येकी मध्ये की हा कॉन्फिडन्स सेशन ऑफ झाल्यावरती ऑफ करू नका, म्हणजे सर्व सार्थकी मिळेल असं मला वाटतं. दिवाळीची साफसफाई करू नका. बरोबर. एव्हरी डे वी हॅव टू डू दिस. या कॉन्स्टंटली. राईट. तर असे जे सेशन्स आहेत, आता आपण दर महिन्याला काही ना काही घेणारच आहोत, ज्यामधून आपल्या महिला वर्ग खूप छान शिकतील आणि छान उद्योजिकाही होतील. घरी आपलं स्वतःला जे एक आयडेंटिटी देऊन आणि उद्योजिका व्हावं, हे जे आपलं स्वप्न आहे स्वयंसिद्धाचं की प्रत्येक महिला ह्या उद्योजिका व्हाव्या, तर त्यासाठी कॉन्फिडन्स लेवल सगळ्यांनी बाळगा. तर ह्या अशा कार्यक्रम आपण करणारच आहोत. पण एक स्पेशल अनाउन्समेंट अशी आहे की येत्या पुढच्या महिन्यात पहिल्या आठवड्यात जानेवारीच्या आपण एक गव्हर्नमेंट कोर्स जे आहे ते अनाउन्स करणार आहोत लवकरच आज संध्याकाळी. ज्यांना इंटरेस्टेड असेल, ज्यांना या उद्योजक म्हणजे कॅटरिंग सेक्टरमध्ये उतरायचं असेल तर त्यांनी तो नक्कीच करावा असं मला वाटतंय. गव्हर्नमेंट सर्टिफिकेट तुम्हाला मिळेल आणि वेगवेगळे पदार्थ तुम्हाला यात शिकता येतील. तर ते नक्की सगळ्यांनी सहभाग घ्या. तुमच्या मैत्रिणींना डिटेल्स पाठवा, नातेवाईकांना पाठवा आणि जो आहे याचा फायदा तुम्ही घ्यावा असं मला वाटतं. ठीक आहे. तर मेघना मॅडम, आपण एक फोटो घेऊ शकतो का? हो नक्की मॅम, घेऊ शकतो. फोटोसाठी कॅमेरे ऑन झाले तरी चालतील. आणि इट्स लाईक अ मेमरी फॉर ऑल ऑफ अस की आजचे जे आपण 1.5 तास स्पेंड केला एकमेकांबरोबर त्याच्यासाठी. आणि तुमचे रिव्ह्यूज, आय एम वेटिंग फॉर युअर रिव्ह्यूज. प्लीज डू अप्रिशिएट. जर तुम्हाला एखादी गोष्ट आवडली असेल, फीडबॅक द्या. जर तुम्हाला वाटतं मला काही इम्प्रूव्ह करायची गरज आहे, नोबडी इज परफेक्ट, आय एम ऑल्सो लर्निंग. सो युअर फीडबॅक्स आर मोस्ट वेलकम. आणि म्हणजे सेशन कसं झालं, फास्ट झालं, स्लो झालं, जे काही तुमचे फीडबॅक असतील आणि कशा प्रकारे तुम्ही या गोष्टी खऱ्या वापरणार आहात तुमच्या आयुष्यामध्ये, हे तुम्ही जर 4 ओळी लिहिल्यात आणि पाठवल्यात तर मला खूप आनंद होईल. मी ते नक्की माझ्या पेजवर शेअर करेन. आणि हा फोटो मी नक्की शेअर करणार आहे. लव्ह यू ऑल. कोण काढताय का फोटो? हो मॅम, मी स्क्रीनशॉट घेतलेला आहे, मी पाठवेन तुम्हाला. ओके, ग्रेट. काय नाही, मला काहीतरी असं करायचं होतं. कॅन वी जस्ट डू समथिंग लाईक दिस वेअर everybody can have a big smile? Yes? Yay. Thank you, Meghna ma'am. Thank you so much. Great. Okay. Bye-bye. See you. Have a great Sunday evening. पण इथेच थांबवूया. मॅमने जे सांगितलं आहे सगळे अप्लाय करा. मी परत तेच सांगते तुम्हाला. आणि नेक्स्ट सेशनला आपण असंच भेटत राहू. तर आजचं सेशन आपण इथेच थांबवत आहोत.